हे मातृभूमी तुझ नाम नवागिये, वक्तृत्व वाग विभवई तुझ अर्पिये, तू तेची अर्पिली तुम्ही कविता रसाला, लेखाप्रती विषय तू अनन्य झाला, देव देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जनांनो, तर मला असं वाटतं माझ्या तोंडून सावरकर एक 2-4 वेळा तरी ऐकलेले काही जण मला समोर येतात, तरी सुद्धा हा विषय ऐकावासा वाटतो, हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, सावरकर या नावालाच एखाद्या शापैकी काय पण असतो, कारण काहीतरी विघ्न येतात. जसं आज पाऊस सकाळपासून लागला आहे, कुठेतरी सावरकरांच्या वरती बोलायला जातो तिथे माईकच नीट चालत आहे ना, नाही तर माईकच नीट चालत नाही, लाईट जातात, काहीतरी होत असत. पण सावरकर या नावाची दुसरी एक होते बरं का, की या सगळ्यातून तरुण जातात ते सावरकर, आणि ते माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. की अडचणी किती आला तुमच्यासह, न आला तुमच्या वाचून, आडवे आला तो ओलांडून जाऊ, पण आमचं जे विकसित आहे ते आम्ही गाठणारच, हे सगळ्यात महत्वाचं. बरं, माणूस किती जमिनीवर आहे की जे मागे त्यांचं एक वाक्य लिहिलंय की आपला पक्ष सत्याचा असला म्हणजे विजय आपलाच होतो, असं मुळीच नाही. आणि खरंच आहे, खरंच आहे. जर नीट लक्षात घेतलं तर लोक असं म्हणतात की आपण चांगले असलो की जग चांगलं असतं, मुळीच नाही. आपण चांगले म्हणून जग चांगलं असं जर म्हणायला गेलं तर मी शाकाहारी आहे म्हणून वाघाने सुद्धा शाकाहारी असावं अशी इच्छा व्यक्त करण्यासाठी. तो ऐकणार नाही तू शाकाहारी आहेस का मांसाहारी असते, त्याला जे करायचे तेच तो करणार. षडम प्रति शाक्यम ही भूमिका असायला. खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट, खटानटासी खटनट व्हावे तैसे, ते समर्थांनी सांगितलं त्याप्रमाणे असायला. आणि ही जी सावरकरांची भूमिका आहे, आम्ही नेहमी असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, सावरकरांनी आत्मभान आणून दिलं. स्वतःला ओळखणं, स्वतःवरती पूर्ण विश्वास असणं स्वतःचा, हा खूप कठीण असतं. अनेकांनी टाकलेले किती जण पुरवतात ती गोष्ट वेगळी, पण किमान स्वतःचा स्वतःवर असलेला पूर्ण विश्वास. ज्या वेळेला लुई फिशर नावाचा एक अमेरिकन पत्रपंडित पत्रकार तो सावरकरांना भेटायला आला होता. गोरा म्हटल्यानंतर तो हुशार, हे आलंच ना निसर्गतः. आपण सगळे गृहीतच धरून चालतो की आपल्यापेक्षा गोऱ्या कथानिक जे असतात ते वरचढ असतात, त्यांना जास्त डोकं असतं, देश फक्त तेच चालवू शकतात. तेव्हाच नव्हे, आताही तशीच समजू ही आमची अवस्था. तो ज्या वेळेला आला त्यावेळेला तो सावरकरांना म्हणाला की मिस्टर सावरकर म्हणाला, तुम्ही मुसलमानांची स्वतंत्र पाकिस्तानची मागणी मान्य का नाही करत? आता हे महाराजांचे पाणी प्यायले हो. त्याला असं वाटतं असं काहीतरी आपण विचारलं की बाकीच्या पक्षाचे लोक जसे नागी टाकायचे तसंच हे काहीतरी मुळमुळीत उत्तर देते. ते म्हणाले आम्ही मान्य करू की काही हरकत नाही, फक्त एक प्रश्न एवढाच आहे की तुम्ही तुमच्या देशातील निग्रोस्तांची मागणी का नाही मान्य करत, तेवढंच सांगा. मग या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यावर तो म्हणाला, हे पहा आमच्याकडचा ना तो प्रश्न वेगळा आहे, काही झालं तरी या लोकांनी तुमच्यावरती राज्य केलंय हे तुम्ही विसरता कामा नये. अरे वा म्हणाले, हे आम्ही तुमच्याकडून आता शिकायचं का? एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणाले, ज्यांच्या फौजांना डंकर आणि क्रीट बेटांवरती अडकवलेलं होतं त्या लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवायचं नाही. दुसऱ्या महायुद्धात दोस्तांच्या फौजांना जर्मनांनी अडवलेलं होतं डंकर, आणि म्हणून हे सांगतायत की त्यांच्या प्रतिनिधींनी आम्हाला हा शहाणपणा शिकवायचा नाही. इतकं जबरदस्त आत्मभान असणारा माणूस. सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत ज्या वेळेला होते तेव्हा एका तरुणांनी सहज विचारलं सावरकरांना, म्हणा सावरकर तुम्ही लेनिन वाचलायत का? अतिपरिचयात वज्ञ. रोजच जातोय संध्याकाळी सावरकरांना भेटायला, त्यामुळे मोठ्या माणसाचं ज्या वेळेला अति निकट सान्निध्य लावायला लागतं त्यावेळेला नेमकं कळत नाही हा माणूस किती मोठा आहे. काहीतरी विचारायचं म्हणून यांनी विचारलं, सावरकर तुम्ही लेनिन वाचलायत का? ताडकन उत्तर आलं, हा प्रश्न लेनिनला जाऊन विचार, त्यांनी सावरकर वाचलाय का? म्हणजे लेनिन मोठा असेलच पण मी कमी नाहीये, हे महत्वाचं. आणि माहितीसाठी सांगतो आपल्याला, सावरकरांनी अख्खा लेनिन वाचलेला, कारण सावरकरांच्या संग्रहामध्ये लेनिनची पुस्तक होती. पण त्याकरता
सावरकरांना समोरच्या समोर मी कमी आहे असं दाखवून देण्याची काही गरज नाही ना. आणखीन एक उदाहरण आपल्याला सांगतो. शौकत अली, मोहम्मद अली आणि शौकत अली हे काँग्रेसने पाळलेले दोघ जण होते, ज्यांना 1921-1922च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षही केलेले होते. अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून विचारे. त्यातले शौकत अली सावरकरांना भेटायला आले. उंची पुरे 6-6.25 फूट उंच दिलपाट असे शौकत अली. ते सावरकरांना म्हणाले, सावरकर तुम्ही जे पुनर्धर्मांतरणाचं काम करताय ना, म्हणजे घर वापसी, ते म्हणाले बंद करा. सावरकर म्हणाले का? नाही म्हणाले, आमच्या लोकांना आवडत नाही. बरं म्हणाले, करतो बंद. वा म्हणाले, कधी बंद करता? म्हणाले, तुम्ही पाठवा पाठवी करायचं सोडलं की लगेच बंद करतो. पाठवा पाठवी तुम्ही करताय म्हणून पुनर्धर्मांतरण करणं येतं ना. जर तेच तुम्ही बंद केलं तर आम्ही हे काम लगेच बंद करू. अशीच दोघांची खडाजंगी झाली. निघता निघता सावरकर सदनाच्या बाहेर शौकत अली आले. साधारणपणे पाहुण्याला दारापर्यंत सोडायला जाण्याची आपली पद्धत म्हणजे मुंबई पुण्याकडची नाही आहे, बाहेर बाकीच्या सगळीकडचे. आम्ही आमच्या घरात हा अच्छा या परत असं करतो, पण बाकीच्या ठिकाणी आजही पाहुण्याला दारापर्यंत सोडायला जातात. असं मी इकडं बोलल्यानंतर माझा एक पुण्याचा मित्र म्हणाला, अरे तुला त्याच्या मागचं कारण माहितीये का? म्हटलं काय? तर म्हणाले, पाहुणा नक्की गेलाय नाही याची खात्री करून गेला. सावरकर शौकत अलीच्या बरोबर गेले. शौकत अली तिथे उभं राहून विनोद करायला गेले. आता कोणासमोर विनोद करावा आणि काय करावं थोडं तरी भान पाहिजे. एक वेळ माणसाला काय बोलावं हे कळलं नाही तरी चालेल, पण काय बोलू नये एवढं तरी कळायला. शौकत अली तिथे सावरकरांना म्हणतात, सावरकर तुमच्या समोर मी हा असा दिप्पाट आणि तुम्ही एखाद्या घुंगरटासारखे चिलटासारखे. मनात आलं तर म्हणाला, इथेच तुम्हाला चिरडून टाकू शकतो मी. काय करून हसला. त्याच्यावर सावरकरांनी एक फोन पुढे टाकलं. म्हणाले, मग नक्की तसा प्रयत्न करून पहा, पण लक्षात ठेवा 300 वर्षापूर्वी विजापूरच्या एका सरदाराने असाच विचार केला होता. त्याचं काय झालं ते सगळ्यांना माहिती. हा इतिहासाचा अभ्यास हवा, हे आत्मभान हवं की मी काय करू शकतो, माझी शक्ती कुठपर्यंत आहे. सावरकरांची कुंडली खरं म्हणजे अभ्यासण्यासारखी असेल. ज्योतिषशास्त्रातले जाणकार आहेत त्यांना तर मी आवर्जून सांगतो की या माणसाच्या कुंडलीमध्ये एकाच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह असावेत असं वाटतं. एकीकडे एवढी मोठी शिक्षा, दुसरीकडे त्या प्रमाणात पॉप्युलॅरिटी, प्रसिद्धी ज्या प्रमाणात गांधी नेहरूंना लाभली. अर्थात त्याच्यामध्ये ब्रिटिश सरकारही होतं कारणीभूत, ते वेगळं सांगायचं नको, पण तेवढी सावरकरांना लाभली नाही. असं असून सुद्धा या सगळ्यातूनही सावरकर हे नाव आजही कुठेतरी डोकंवर काढत असतं. कोणत्या ना कोणत्या तरी राष्ट्रीय पक्षाला स्वतःच्या सोयीसाठी का होईना पण सावरकर जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी सुद्धा करावी लागते. ही आजची अवस्था आहे. त्यामुळे एकूण सावरकरांच्या चरित्राकडे जर नजर टाकली तर काय काय भोगलं या माणसाने हे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. ती एक कोणतरी परवा मेलेली जिया खान सारखी एक फालतू अभिनेत्री वयाच्या 25व्या वर्षी काहीतरी चिल्लर काय प्रेमभंग असेल किंवा आणखी काय असेल, काय काय बंद मला काही घेणं नाही त्याच्याशी, पण त्याकरता वयाच्या 25व्या वर्षी आता सगळं संपलं असं म्हणून जीवन समाप्त करू शकते. या माणसाला असे प्रसंग काही आले असतील नाही की आता जीवन संपवावं असं वाटावं असेल, किंवा आपण त्यांच्या ठिकाणी आहोत असा जर विचार केला तर आपण इतके टिकलो तरी असतो का याचा जर थोडासा आपण विचार केला ना तर असं वाटतं कठीण आहे. एवढी सगळी संकट सोसून सुद्धा, सगळे टक्के टोणपे सहन करून सुद्धा हा माणूस उभा राहतोय. नुसता उभा राहत नाही, तो धिरड्या छातीने उभा राहतोय. बरं, त्यातही या देशाला एक शाप असल्यासारखा आहे की ज्याची माणसं हवी हवीशी वाटावी ती नेहमी लवकर गेली. संत पण बघा ना जवळपास सगळे लहान वयात गेले. शंकराचार्यांना आयुष्य मिळाले 32 वर्षाचं, ज्ञानेश्वरांना 16 ते 21 म्हणजे त्यात वाद असल्यामुळे जगतोय. ते तुकाराम महाराज जेमतेम 40 वर्षाचं आयुष्य, राणा प्रताप 42 वर्षाचं आयुष्य. किती सगळे क्रांतिकारक लहान वयात गेलेले. संतांच्या मध्ये क्वचित अपवादात्मक सापडतात रामदास स्वामी की ज्यांना 82 वर्षाचं आयुष्य. तसं या सगळ्यांच्या मध्ये अपवादात्मक सापडतात सावरकर ज्यांना 83 वर्षाचं आयुष्य मिळालं. पण ते जावे तसं वाटावं असे लोक किती जगले.
अजून या देशाचा फारसा सत्यानाश झाला नाही हे तितकंच खरं, पण जेव्हा बघतो त्यावेळेला त्या महाभारतातली कथा आठवते. महाभारताच्या शेवटच्या काळामध्ये जी सगळ्या यादवांची यादवी झाली, कृष्णांना मिळालेला शाप की तुझ्या डोळ्यासमोर गांधारीने सांगितलं तुझा कुलक्षय झालेला, वंशक्षय झालेला तुला बघायला मिळेल. आणि त्या सगळ्या यादवांनी आपापसात केलेली मारामारी आणि त्याच्यामध्ये तो यादव वंश नष्ट झाला की काय असं वाटावं. मी म्हटलं त्यातले 2 यादव वाचले. त्यांनी विचार केला अख्खा यादव कुलच का भारतच संपवून टाकतो. आणि सध्या तशा तयारीत आहे की काय कोण. पण ही ज्या वेळेला देशाची आजची परिस्थिती बघतोय त्यावेळेला असं वाटायला लागतं की हे जे सगळे क्रांतिकारक जे देशासाठी खस्ता खाऊन गेले, आता तर खूप पुढारले होते, खस्ता बिस्ता खाणं नाही, पैसा खाऊन जावं, थोडा काळ आतमध्ये राहता येतं, परत बाहेर येता येतं, परत पुढचं तरी आणखी तिकीट मिळतं आणि काही नाही तर बिग बॉस आहेच. असल्या हलकट लोकांनाच तिथे बोलवलं जातं ना आणि त्यांना नाव आणखी त्यांचं मोठं केलं जातं. ही अवस्था आहे. म्हणजे आता जे स्पॉट फिक्सिंग मध्ये अडकलेत ना ते जरी बाहेर आले ना तरी त्यांना लगेच बिग बॉस वाले उतरतील आणि आपण सगळे ते चवीने बघू. जे आपली अवस्था हे सगळं पाहिल्यानंतर आज जर ही सगळी मंडळी असती तर यांच्या मनात काय आलं असतं असं वाटायला लागतं. आणि मग एका कवीने जे म्हटलंय, ओठी जरी कधीचे स्वातंत्र्य गान आहे, ओठी जरी कधीचे स्वातंत्र्य गान आहे, माझ्या महान देशी मी बंदीवान आहे, मागू नकोस माझा संदर्भ मागचा तू, मागेच फाटलेले मी एक पान आहे, मागेच फाटलेले मी एक पान आहे. ही जर त्यांच्या आत्मेची अवस्था होत असेल तर आज एवढं सगळीकडे बघता बघता मेरा भारत महान हे म्हणताना सुद्धा जीव अडखळत नाही का? सावरकरांना स्वातंत्र्योत्तर काळातल्या भारताने काय दिलं हे जर पाहिलं तर मगाशी ऐकलेलं स्वतंत्र दे भगवती हे त्यांचं गाणं जे वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी लिहिले. 16व्या वर्षी चमत्कार म्हणतात तो याला. आपण आपल्या वयाच्या 16व्या वर्षी काय करत होतो ते आठवायचं म्हणजे कळेल याला चमत्कार का म्हणतात. त्या वयात हा माणूस केवळ स्वातंत्र्याची कामना करतो आणि स्वातंत्र्याला भगवतीची देवीची उपमा देऊन गीत रचतो. ते गीत आकाशवाणीवरती वाजायला मात्र 1963 साल उजाडलं. स्वातंत्र्य 47 मध्ये मिळालं. सावरकरांची ब्रिटिशांनी जप्त केलेली बीएची पदवी त्याचं प्रमाणपत्र सावरकरांना परत मिळण्याकरता 1964 साल उजाडलं. आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना जे पेन्शन चालू झालं ते सुद्धा 1964 मध्ये तब्बल 300 रुपये पेन्शन मायबाप सरकारने दिलं त्या काळात. बरं का, त्यांच्या आधी बालगंधर्वांना 700 रुपये मिळत होतं. मला बालगंधर्वांना कमी नाही लेखायचे लक्षात घ्या, पण बालगंधर्व एक नट होते आणि या माणसाने कुटुंब या देशात कशा प्रकाराने ते कुटुंब होरपळले, सुविधा म्हणून अर्पण केले, त्याची किंमत ही. आणि ही किंमत पण का मिळाली? कारण आमचे एक राष्ट्रपती ज्या वेळेला परदेशात गेले होते त्यावेळेला आयर्लंडच्या डी व्हॅलेरनी त्यांना विचारलं होतं, व्हॉट अबाउट द ग्रेट मॅन ऑफ युअर नेशन? आमच्याकडे ग्रेट मॅन एकच झाला नाही. ते म्हणाले की डायड इन 1948. ते म्हणाले आय एम नॉट आस्किंग अबाउट मिस्टर गांधी. दुसरं नाव अल्टिमेटली नेहरू. आणखी कोणी मोठी माणसं झालीच नाही. ते म्हणाले प्राईम मिनिस्टर ऑफ आवर नेशन. हे म्हणाले आय एम नॉट आस्किंग अबाउट मिस्टर नेहरू. आता पण काही तिसरा माणूसच नाही. ग्रेट माणूस तिसरा झालाच नाही ना. राष्ट्रपती म्हणाले सॉरी तुम्ही कोणाबद्दल विचारताय मला कळत नाहीये. तेव्हा डी व्हॅलेरा म्हणाले आय एम आस्किंग अबाउट सावरकर, व्ही.डी. सावरकर. वेअर इज ही अँड हाऊ इज ही? परत राष्ट्रपतींना खाली मान घालायला लागली कारण सावरकर या नावाचा माणूस जिवंत आहे का मेला आहे त्याची अपडेट त्यांच्याकडे नव्हती. आणि म्हणून भारतात परतल्यानंतर राष्ट्रपती येऊन सावरकरांना भेटले, कन्फर्म केलं असेल आहे. मग त्यांना पेन्शन चालू झालं. ही अवस्था केली. अशी अवस्था जगामधल्या कोणत्याही देशातल्या लोकांनी आपल्या क्रांतिकारकांनी केलेली नसेल. आमच्याकडे मात्र
असे भयानक विनोद हे सहजपणे करू शकतात. सावरकर जिथे राहत होते त्या सावरकर सदनावर पाठी नाही, जी खरं म्हणजे म्युनिसिपालिटीने लावावी, पण तसं काही नाही. या उलट आता मी 21 एप्रिलला होतो ओल्ड इंडिया हाऊस लंडन मध्ये, जिथे सावरकर राहत होते. त्याला त्यावेळेला फक्त इंडिया हाऊस म्हटलं जायचं, आज त्याला ओल्ड इंडिया हाऊस म्हटलं जातं, कारण न्यू इंडिया हाऊस मध्ये आपलं दूतावास आहे. त्या ओल्ड इंडिया हाऊसला मी गेलो होतो. 2 मजली इमारत आहे ती. त्या इमारतीच्या बाहेर मोठा नीलफलक लावलेला आहे लंडन म्युनिसिपल काउन्सिलनी, ज्याच्यावरती लिहिलेलं आहे विनायक दामोदर सावरकर, ग्रेट इंडियन पॅट्रियट अँड फिलॉसॉफर लिव्ड हिअर. लंडन मध्ये होतं पण आमच्याकडे होत नाही. बरं तिथे गेलो तर तिथे तिन्ही मजल्यावर ग्राउंड +2 तिन्ही मजल्यावर 3 ब्रिटिश कुटुंब राहत आहेत. आज 100 वर्षापूर्वीची इमारत आहे, अजून भक्कम आहे, अप्रतिम, अगदी नवी वाटावी इतकी भक्कम. 3 ब्रिटिश फॅमिलीज राहत आहेत, कारण त्यांनी ते भाग विकत घेतलेले आहेत. आपल्या सरकारला असं वाटलं नाही की सावरकर ज्या वस्तूत राहत होते ती वस्तू आपण विकत घ्यावी, कारण तिथे सावरकर राहत होते, गांधी किंवा नेहरू राहत नव्हते. जर ते राहत नसते तर सरकारने वाटेल ती किंमत मोजून ते विकत घेतलं. देशातल्या मोठमोठ्या उद्योगपतींनी सुद्धा विकत घेतलं. जे चष्मा आणि चारखा विकत घेतात त्यांना हे काही कमी सहजपणे विकत घेतात आणि दाखवतात की आपल्या देशाची ठेव. पण आज सुद्धा आज ज्या वेळेला घडत नाही आणि तो देश जेव्हा काहीतरी राखतो त्यावेळेला असं वाटायला लागतं. आज काही लोक मला विचारतात की आपल्याकडचंच हे योग वगैरे हे सगळं परदेशात जायला लागलंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हटलं आनंद होतोय. तो म्हणाले असं कसं आपल्याकडचा ठेवा तिकडे जातोय, काय हरकत आहे? जर इथले लोक आपल्याकडच्या ठेव्याला विसरत असतील आणि विचारत नसतील आणि त्याच वेळेला परदेशामध्ये जर त्याची किंमत केली जात असेल आणि ते जर राखत असतील, काय हरकत आहे जायला? आणि विद्या दिल्याने वाढते असं म्हटलं जातं, ज्ञान दिल्याने वाढतं, साठवून उपयोग नाही. आणि साठवून कुठची गोष्ट अशी अडून राहत नाही, ती पसरायची तेव्हा पसरत असतेच. हे जर सत्य आहे तर जाऊ दे ना, आमच्याकडे भरपूर ज्ञान आहे, हे ज्ञान आम्ही मुक्त असते वाटतो. ज्यांची 600 वर्ष ज्यांचं चालू आहे त्या स्वामी विवेकानंदांनी एक सांगितलं होतं, एक ना एक दिवस तरी भारत जगाचं आध्यात्मिक गुरुपद मिळवेल. हे आध्यात्मिक जी ताकद आहे आमच्याकडे ती आज कुठे गेली? ती सुद्धा दिसत नाही, शारीरिक ताकदही दिसत नाही. कारण परवाच झालं ना, एक मला असं वाटतं 8 किंवा 10 दिवसापूर्वी आपल्या हद्दीच्या आतमध्ये 8 किलोमीटरवरती चीनने नवीन रस्ते बांधलेले. तिथे आमचे सैनिक गस्त घालत होते तेव्हा चीनने आरडाओरडा केला. आम्ही काय केलं? परत आलो. काय आपलं शौर्य आहे. चीनने आरडाओरडा केला, आम्ही परत आलो. 19 किलोमीटर चीन आतमध्ये शिरतो, आम्ही त्याला परत जायला सांगतो. त्याच्यावर ते पहिली वेळ सांगतात की तुम्ही आधी परत जा म्हणून. आणि ती आम्ही मान्य करतो. आपल्याच घरात चोर शिरल्यानंतर त्यांनी हॉलचा ताबा घेतल्यानंतर आपण त्याला म्हणते बाबा माझ्या घरात शिरल्यात, बाहेर चालतो. तो म्हणेल आधी तुम्ही किचन मध्ये जातो, तुम्ही बाहेर जातो. अरे घर माझं आहे, मला असू शकतोय. पण आम्ही असं केलं का? आम्ही आमचे सैनिक मागे बोलवले, मग त्यांचे सैनिक मागे गेले. आपले सैनिक मागे जाणं याचा अर्थ मधला भागा आपोआप नो मॅन्स लँड होणं आहे. जितके मागे जातील तिथे सीमारेषा होते. एवढं साधं कळत नाही. जे आमच्यासारख्या सामान्य माणसाला कळतं ते यांना कळत नाही. पण या गोष्टी लक्षात कोणी घेतात? 1956 पासून सावरकर सांगत होते की चीन तुमच्यावर स्वारी करणार आहे. नाही लक्षात घेत, कारण पंचशील तत्व आणि हिंदी चीनी भाई भाई याच एका गोष्टीमध्ये आमचे नेते मशगूल राहिले. आणि चीनने हल्ला केल्यानंतर मात्र गळा काढला की असं करतील असं वाटलं नव्हतं. मग काय करणार होते ते? तिळगुळाचं पाणी घेऊन आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर तुम्ही कुठच्याही गोष्टी या नीट राष्ट्रीय भूमिकेतून बघत नसलात तर उपयोग शून्य. मला दरवेळेला असं वाटतं कौटिल्य अर्थशास्त्र याचा सगळ्यात जास्त अभ्यास पाकिस्तान्यांचा असावा. हे अर्थशास्त्र आमच्याकडे लिहिलं गेलंय, पण ज्या चाणक्यासारख्या माणसाने ते लिहिलं, आज राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे टेक्स्ट बुक म्हणून लावलं जावं ते. पण आमच्याकडे राज्यशास्त्रामध्ये सॉक्रेटिस काय म्हणतो, प्लेटो काय म्हणतो, एरिस्टॉटल काय म्हणतो, मॅकियावेली काय म्हणतो हे शिकवलं जातं.
पण विदूर नीती काय आहे नाही शिकवली जात. कणिक नीती काय आहे, कूटनीती शिकवायची ना, कणिक नीती शिकवा महाभारतातली, ती काय आहे नाही शिकवली जात. कृष्ण नीती काय आहे नाही शिकवली जात. आदर्श राज्य व्यवस्था पाहिजे भीष्म नीती नाही शिकवली जात. आणि या सगळ्याच्या वरती आणखी महत्वाची म्हणजे चाणक्य नीती जी शिकवली. आमचे ज्येष्ठ मित्र समोर बसले जनार्दन, चाणक्यावरती त्यांची कादंबरी आहे. मला काही वेळेला त्यांचा हेवा वाटतो चांगल्या अर्थाने की बहुप्रसार आहे. 150 पर्यंत आता आकडा देईल त्यांच्या पुस्तकांचा. आणि एवढं लेखन वेगवेगळ्या विषयांवर, ज्या विषयांना सहसा इतर कोणी लेखक हात सुद्धा घालणार नाही, विचार सुद्धा करणार नाही, अशा प्रकारचं लेखन हे जनार्दन भाऊ आजही करत आहे. मला असं वाटतं 8 ते 12 तास हा माणूस लिहितच असावा, तेव्हाच तेवढी पुस्तकं होऊ शकतात. बरं, पुस्तकं छोटी नाही तो परत. आमची पुस्तकं 10 पानांची, 160 पानं, अर्थात 250 पानं. यांची सगळी पुस्तकं साधारणपणे कमीत कमी पानं मला असं वाटतं 400, तिथून पुढे बोलले अशी सगळी दणदणीत पुस्तकं. त्यामुळे चाणक्यावरती त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे. हा चाणक्य आदर्श असायला पाहिजे. ही नीती आम्हाला कुठेही शिकवली जात नाही, तर सावरकरांची नीती कुठून शिकवली जाणार ही आमची अवस्था आहे. पण आमची तरुण पिढी जर त्या तत्वज्ञानावरती मोठी होत असेल तर राष्ट्राभिमान कशाला म्हणतात ते त्यांना कळणार आहे. जे कौटल्य सांगतोय की ज्या राष्ट्राची सीमा आपल्या राष्ट्राला लागू नये तो ते आपलं मित्र राष्ट्र नसावं, त्याच्या पलीकडचं राष्ट्र आपलं मित्र राष्ट्र असावं. का? म्हणजे मधलं गावात राहतं ना. आमचं उलट आहे ते, दोन्ही पलीकडचे आम्ही मित्र राष्ट्र, बांगलादेश पाकिस्तान, दोन्ही लाटा घालतात. एक जण घुसखोर पाठवतोय, एक जण अतिरेकी पाठवतोय. आणि आमचे नेते बहुतेक थोडी का होईना आपली लोकसंख्या तर कमी होते असं वाटतं की काय त्यांना कोण आणतो बॉम्बस्फोटामुळे. सर्वसामान्य जनतेची ज्या वेळेला काळजी राज्यकर्ता घेत नसतो त्यावेळेला अशा राज्यकर्त्याला काय करावं माहिती. महाभारतात फार फार भयंकर सांगितलंय. महाभारत असं म्हणतं, जो शासक आपल्या प्रजेची योग्य रीतीने काळजी घेत नसेल त्याला रस्त्यात पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारतात तसं ठार. आज ठार मारण्याचे शस्त्र मतपेटी आहे, पण ते आम्ही वापरलं तर ना. सुशिक्षित माणसं जोडून सुट्या येतात म्हणून 2-3 दिवसात आउटिंगला जातात आणि मग घरात आल्यानंतर झोपडपट्टीवाले एक गठ्ठा मतदान कसं करतात याच्यावरती चर्चा रंगते. पण आपण गेलो होतो का मतदानाला, इतरांना प्रवृत्त केलं होतं का, हे आपण बघतच नाही. मग अशा वेळेला लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे शासन मिळतं हे जे वाक्य आहे खरं वाटायला लागतं. म्हणजे आजच्या काळात जर वाढवायची असेल तर आपली लायकी वाढवण्याची, त्यांच्याकडे बघण्याची काही गरज नाहीये. केंद्रस्थानी कोण बसलंय आणि शीर्षस्थानी कोण आहे तिथे बदल आपोआप होईल ज्या वेळेला आपली लायकी वाढेल त्या वेळेला. आणि ती लायकी थोडीफार वाढू शकेल कदाचित, कारण आज एक गोव्याहून चांगली बातमी आली. इतकं पुढे तुटतूर होईल माहिती, कारण अंतर्गतच लाखाळ्या इतक्या आहे की कोणाला चांगलं म्हणावं आणि कोणाला वाईट म्हणावं अशी आज अवस्था आहे. त्यामुळे कठीण होतं. आणि भारतीय राजकारणाची एक गंमत आहे, भारतीय राजकारणाचा ना लोणच्यावर फार विश्वास. जितकं जुनं तितकं मुरलेलं. राजीव गांधी सोडले तर मला असं वाटतं बहुतेक पंतप्रधान बघा ना आपले सगळेच जण भरपूर वयाचे, आणि म्हणून भरपूर वयाचे झाले की लीडर्सना सुद्धा असं वाटायला लागतं पंतप्रधान पद आपलंच. मग कोणी मध्ये इंद्र येऊ नाही तर नरेंद्र येऊ, ही सगळी आजची अवस्था. यातून कसं पुढे जाता येईल माहिती. आणि अशा वेळेला गंमत अशी वाटते की ज्यांच्या जीवावरती हे सगळे आज तुम्ही खेळ खेळतात ते लोक किती विपरीत परिस्थितीमधून पुढे आले. जी विपरीत परिस्थिती सावरकर काही जन्मजात श्रीमंत नाही आहे, कधी काळी श्रीमंती होती कित्येक पिढ्यांपूर्वी. म्हणजे घरात सुद्धा तो वासा दाखवला जायचा आणि सांगितलं काय जायचं की जे वाशाचं लाकूड आहे ना हे आपल्या पूर्वजांना पालखी म्हणून उचलायला जे मिळालेलं होतं ना त्याचं लाकूड आहे. म्हणजे पूर्वजांना पालखीचा मान होता कधी काळी, त्याचं लाकूड आज वासा म्हणून वापरलंय. बगूरचं जे घर आहे आपल्या पैकी कोणी बगूरला गेला तर जाऊन बघून या मुद्दा. म्हणजे घर फार मोठा संपत्ती
उत्तम वगैरे असं नाही, अशा ठिकाणी हा मुलगा जन्माला आले, अशा ठिकाणी वाढतोय. पण लहानपणापासून आपोआप जे बाळकडून मिळत राहतं, कुठेतरी केसरीचं वाचन लहानपणापासून सावरकर स्वतः सांगतात की केसरीच्या वाचनाने आमच्या कक्षा रुंदावल्या. हे वाचन होणं आणि सतत कुठेतरी आतमध्ये देशाबद्दलचा ध्यास असणं, मी माझं एवढ्यापुरतच माणूस ज्या वेळेला मर्यादित राहतो ना त्यावेळेला कठीण होतं. मी माझं, मी आमचं शिक्षण पूर्ण केलं, आता अगदी शेवटच्या वर्षाला आणि आईवडील सुद्धा आता बाराव्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आत्ताच 3 कंपन्यांचे प्रस्ताव आले. किती, कोणाचं 5 लाखाचं पॅकेज, कोणाचं 8 लाखाचं पॅकेज, कदाचित हे आकडे आता कमी वाटत असतील ना, इतके आता वाढलेत ना. तर आता कुठचं घ्यायचं एवढंच बघतोय. मग त्यातल्या त्यात जास्त जे वाटतं त्या पॅकेज मध्ये आई वडील खुश, माया पण खुश. मग त्याच्यात आणखी 2 वर्षात आणखी कोणाचं तरी जास्तीचं पॅकेज मिळालं की उडी मारली तिकडे. निष्ठा ही राहिली का होता? पूर्वीचे लोक जेव्हा सगळे आम्ही 38 वर्ष आमच्या ठिकाणी काढली तेव्हा आजची पिढी म्हणजे येडेच आहे. 38 वर्ष 2-2 वर्षात नोकऱ्या बदलायला म्हणजे आमचा कुठेही विश्वास नाही, आमची निष्ठा नाही. ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणची प्रगती म्हणजे माझी वैयक्तिक प्रगती होऊ शकते, त्याचबरोबर देशाची प्रगती होऊ शकते. विचार नाही. हे जर झालेलं असेल आणि मला किती वेळा प्रदेशात जायला मिळेल एवढ्यावरतीच जर आनंद मानणार असतो, आपण काहीतरी कर्तृत्व करून दाखवल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्या पाठोपाठ चालत येतात. ज्याच्यावर विश्वास अच्छा असं मी जे बघतो की माझ्यात जर काही असेल तर या सगळ्या गोष्टी येतात. बरं का, याच्याकरता प्रयत्न नाही करावे लागत. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. मी स्वतः गेली 30 वर्ष व्याख्यानाच्या क्षेत्रामध्ये मी कधीही असं डोक्यात ठेवलेलं नव्हतं की कुठेतरी परदेशात मला जायला मिळेल, कुठेतरी व्याख्यान द्यायला मिळेल. हे कधीही डोक्यात ठेवलं नाही. तसं डोक्यात ठेवलं नाही तरी सुद्धा 2 वर्षापूर्वी माझं मॉरिशस झालं, गेल्या वर्षी दुबई झालं, या वर्षी अख्खा युरोप झाला. युरोपमध्ये लंडनमध्ये तर व्याख्यान झालं, पण स्वित्झर्लंड मधलं ते 10,000 फूट उंचीचं सर्वोच्च शिखर म्हणून सांगितलं जातं माउंट इटलीस, त्याच्यात बर्फामध्ये मी जमलेल्या लोकांना शिवाजी महाराज सांगितले. इटलीमध्ये व्हेनिस हे जे तरंग शहर, त्या तरंगत्या शहरामध्ये सेंट मार्क स्क्वेअर आहे, जिथे उभं पोप दर 31 डिसेंबरला लक्षावधी कॅथलिकांना शुभ संदेश देतो. त्या स्क्वेअर मध्ये उभं राहून मी स्वामी विवेकानंद सांगितले आणि आता हा सगळा भाग ठरवून झाला नाही, हे आपोआप येतं. या सगळीकडे तुम्ही लक्ष देऊ नका, सगळं तुमच्या पाठोपाठ येतं. फक्त काहीतरी कर्तृत्व करू नका. हे करतच नाही आम्ही आणि आमचा आमच्यावरती विश्वास नसल्यामुळे असं कोण देतंय याच्याकडे सगळीकडे विचार करतो. या माणसाने पण असाच विचार केला असता की बार ऍट लॉ एकदा पदरात पडली की आपली बॅरिस्टरची उत्तम चालणार. लंडन मध्ये जाऊन बॅरिस्टर होऊन आलेला आहे म्हटल्यानंतर भारतामध्ये प्रचंड चालली असली बॅरिस्टर की एक बॅरिस्टर तर त्यावेळेला तुफान बॅटिंग करतच होता, मोहम्मद अली जिना. आणि दुसरा बॅरिस्टर म्हणून साफ अपयशी असून सुद्धा त्याच्या नावाच्या पुढे बॅरिस्टर नेहमी लावलं जायचंच, मोहनदास करमचंद गांधी. तिथे हा माणूस बॅरिस्टर की जर घेऊन आला असता तर याला खोऱ्यानी पैसा ओढतात. पण ती बॅरिस्टर की सुद्धा पदरात पडली नाही. याचं कारण आहे की लंडनला उतरण्यापूर्वी, लंडनला जेव्हा जहाजाने निघाले त्यावेळेला लंडनला उतरण्यापूर्वी इथल्या गुप्तचरांचा अहवाल तिथे गेला होता की या माणसावरती लक्ष ठेवा म्हणून, बिकॉज दिस मॅन इज फ्रॉम चापेकर स्कूल. दिस मॅन इज फ्रॉम चापेकर स्कूल. हे आधीच माहिती आणि आधीच कशा पद्धतीने लक्ष देण्याबद्दल गुप्तचरांचा अहवाल जातो. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे उतरल्यापासून सगळी विपरीतच परिस्थिती, कारण उतरल्याबरोबर याच्यावरती पळत ठेवली जाणार होती आणि जात होतीच. त्यातून पुढे मार्गक्रम करायचा आहे आणि म्हणून बार ऍट लॉची पदवी जी मिळाली नाही ती केवळ या एका कारणाकरता मिळाली की दिस मॅन इज फ्रॉम चापेकर स्कूल. लहानपणी चापेकरांवरती जो फटका रचला होता 12 चौकाचा आहे म्हणतात, आणि वयाच्या अगदी 12व्या-13व्या वर्षी रचलेला असेल. 83चा जन्म, 1917व्या वर्षी, 16व्या-17व्या वर्षी चापेकर ज्या वेळेला फासावरती गेले
1898 मध्ये पुणे चाफेकर फासावरती गेले. 1899 मध्ये धाकटे 2 चाफेकर आणि 1 रानडे असे 3 जण फासावरती गेले. आणि त्यावेळेला रचलेला हा फटका आहे चाफेकरांवरचा, जो सावरकरांचा फटका कधीच जप्त झाला नाही. कारण जप्त कुठची गोष्ट होते, जी लिहिली जाते ती. हा फटका लिहिलाच गेला, जेव्हा केला त्यावेळेला लिहिला गेला असेल, पण त्याच्यानंतर शेकडो तरुणांनी तो पाठ केला होता. आणि आश्चर्य असं वाटतं की तेवढ्या लहान वयामध्ये काय विलक्षण प्रतिभा असेल आणि शब्दांवरती असलेली उपमत, ज्याच्यामध्ये तो चाफेकरांचा फाशीचा सोहळा म्हणजे या माणसाने लग्न सोहळा म्हणून वर्णन केलंय. या लग्न सोहळ्याची वेदी कोणती आहे? आसाचा वधस्तंभ. आणि नवरी कोण आहे? मुक्ती. मुक्तीला नवरी कोणी म्हणलं माहिती आहे? रामदास स्वामींनी म्हटलं, हरी चिंतने मुक्ती कांतावरावी. मराठ्या श्लोकांमध्ये तुकाराम महाराजांनी मुक्तीला नवरी म्हटलंय. मुक्ती पडलेली नवरी, त्या मुक्तीचं नवरी म्हणून वर्णन करून हा मुलगा सहज लिहितोय. न्यायाधीश जोशी उत्तमोदय मुहूर्ता योग्य गणी सत्य देश हित वराड जमले कीर्ती नीती वराडणी टिळक गजानन नमस्कारिला फास मोहले मग पुरले स्मरले गीता मंत्र धामुने मुक्ती नवरीला हो बरिले. आणि याच्या शेवटी म्हणतोय, कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे कार्याचा लव गिरून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. ही शपथ घेतो आणि ही शपथ पाळतो हे महत्वाचं आहे. हो, नाही तर शपथ घेणारे घेतात, पाळतात किती जण ते महत्वाचं. शब्द देणं महत्वाचं नसतं, शब्द पाळणं महत्वाचं असतं, शब्द राखणं महत्वाचं असतं. शब्दावरचा विश्वास उडवला आपला तो ब्रिटिशांनी. बरं का, पूर्वीच्या काळी भारतीयाच्या मध्ये लिखापडी व्हायची नाही. प्रॉमिसरी नोट किंवा तत्सम हे काहीही नव्हतं. माणसाने दिलेल्या शब्दावरती विश्वास ठेवला जायचा. ब्रिटिशांनी पहिल्यांदा ओळखलं की याचं खच्चीकरण करण्याच्या एक गोष्टी म्हणजे शब्दावरती विश्वास नाही. मग काय कर, अरे त्याने तुला सांगितलं डी, पण तुझ्याकडे काय आहे, पुरावा काय आहे? पुरावा काय नाही. अरे मग लिहून घे त्याच्याकडून तसं प्रॉमिसरी नोट, त्याचा जन्म झाला, लिहून घ्यायचं, वचन चिठ्ठी. याच्यातून माणसाचा एकमेकाच्या वरचा विश्वासच उडला, शब्दावरचा विश्वास उडला. आणि भाऊ वचन चिठ्ठी लिहून दिलेले माणसं सगळे पाळतात. लिहून दिलेला पेपर तरी पाळला जातो का? म्हणजे पाळायचं नसेल ना त्याला काही फरक पडत नाही, काही लिहून दिलं काय नाही दिलं काय. आणि ज्याला पाळायचं असेल तो एवढासा शब्द सुद्धा सहजपणे पाळतो, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. हा मुलगा सहज ही शपथ घेतो आणि ती शपथ पुढच्या आयुष्यापर्यंत राखतो. त्याच वयामध्ये त्यांनी केलेली स्वतंत्र ते भगवती ही कविता आहे. 1899 मध्ये सावरकरांनी मित्रमेळ्याची स्थापना केली. 1902 मध्ये त्याचाच अभिनव भारत झालं. ती अभिनव भारत म्हणजे आजची अभिनव भारत नाही, ज्याच्याबद्दल आरडाओरड केला जातो ती अभिनव भारत नाही, लक्षात ठेवा. सावरकरांनी स्वतः स्थापन केलेली अभिनव भारत 1954 मध्ये स्वहस्ते विसर्जित केलेली होती. हे प्रसार माध्यम, एस्पेशली मराठी मधली काही वृत्त देणारी काही वाहिन्या अशा आहेत की त्या जाणीवपूर्वक खोटं बोलतात आणि त्यांच्याकडे जे बसलेले वटवागळे ते सगळे तर हमखास खोटं बोलतात. आणि म्हणून अभिनव भारताबद्दल सावरकरांनी स्थापन केलेली दहशतवादी संघटन, सावरकरांनी स्थापन केलेली आणि दहशतवादी संघटन. दहशतवाद म्हणजे काय तुम्हाला कळतो का? दहशतवाद आणि देशभक्ती कशाला म्हणतात हे कळतं का? याला पण काय, फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, अभिनव भारत सावरकरांनी 1954 मध्ये विसर्जित केली, हे लक्षात ठेवण्यासारखं. ती अभिनव भारत आणि अभिनव भारताचीच एक शाखा त्याच्या पुढे सावरकरांनी लंडनला जाताना तर बोटीवरच स्थापन केली. लंडनला गेले तर इंडिया हाऊस त्यावेळेला काय होतं माहितीये का, तर म्हणजे लॉजिक बोर्डिंग होतं. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा जे इथून तिथे गेलेले होते, हे वर्मा भारतातून तिथे जाण्यापूर्वी आपल्याला माहित असेल तर सांगतो, स्वामी विवेकानंद श्यामजी कृष्ण वर्मांच्या घरी 15 दिवस राहिले. ते दिवाण म्हणून असताना राजस्थानात, त्यावेळेला श्यामजींच्या बरोबर बऱ्याच गप्पा स्वामीजींच्या झाल्या. पुढे श्यामजी कृष्ण वर्मांना जेव्हा संशय यायला लागला की आपल्यावरती ब्रिटिशांची सतत पाळत आहे, त्यावेळेला ते देश सोडून परदेशी निघून गेले. आणि मग त्यांनी विचार असा केला
की इथे जी कोणी भारतीय लोक येतील, विद्यार्थी येतील, त्यांना राहण्याकरता काहीतरी करावं म्हणून त्यांनी इंडिया हाऊस निर्माण केलं की तिथे येऊन राहा, जेवा. मग त्यांनी स्कॉलरशिप चालू केली. त्यातली एक स्कॉलरशिप जी सावरकरांना मिळालेली तिचं नाव काय, छत्रपती शिवाजी स्कॉलरशिप. का? कारण या स्कॉलरशिपचं वैशिष्ट्य आहे की जी अट ही आहे की या स्कॉलरशिपच्या अंतर्गत जो मुलगा विलायतेत येऊन शिकेल त्यांनी परत गेल्यानंतर आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वदेश बांधवांकरताच करायचा. नाव शिवाजी महाराजांचं म्हटल्यानंतर त्याला साजेशीच अट नको का? आजचा काळ नव्हता. आज शिवाजी महाराजांचं कुठेही नाव वापरलं जातं, तसंही वापरलं जातं. मोठमोठे शिक्षण सम्राट तर त्याच करता जन्माला आलेले. शिवाजी आणि संभाजी चलनी नाणी असल्यासारखी केवळ वापरली जाते ही आजची अवस्था. पण ती स्कॉलरशिप सावरकरांना मिळाली कारण लोकमान्यांनी केलेली शिफारस. लोकमान्य शिफारस करतायत म्हटल्यानंतर का नाही मिळणार? आणि मग सावरकर लंडनला राहायला म्हणून त्या बोटीवरती चढले आणि बोटीवरती तिथे पाहिलं तर 18 पकड जातीची मुलं आहेत. जणू मिनी हिंदुस्थान त्या बोटीवरती निर्माण झालेला सावरकरांना दिसतोय. आणि मग काही जणांचं एडन येईपर्यंत ओकाबोकीने हैराण झालेले काही जण परतीचा विचार करतायत. तिथे सावरकर त्यांना ठाणकावून सांगतायत की लाजा नाही वाटत. अरे 150-200 वर्षापूर्वी ज्या वेळेला ही गोरी मुलं त्यांच्या देशातून आपल्या देशात यायला निघाली त्यावेळेला आजकालच्या सारख्या सुसज्ज बोटी कधी नव्हत्या. त्यांना इथपर्यंत यायला काही काळ लागला. एक पत्र जर त्यांच्या घरून पाठवलं तर ते पत्र मिळायला 6 महिने आणि त्याचं उत्तर जायला 6 महिने इतका कालावधी लागायचा. त्यावेळेला ही तरुण ब्रिटिश मुलं आपापल्या घराचा मोह सोडून आपल्या देशामध्ये व्यापाराच्या मिशाने शिरली आणि नंतर आपल्या खताडावरती पाय रोवून राज्यकर्ती बनली. आपण तर केवळ शिक्षणासाठी चाललोय आणि या एवढ्याच्या कारणाने परत फिरताय तू म्हणाले. असं म्हटल्यानंतर ते बाकीचे सगळे शिष्टाचारी वगैरे हरनाम सिंग या सगळ्याचे ठरवलं नाही, आपण जायचा. आणि मग ही विद्यार्थ्यांची अवस्था बघितल्यानंतर सावरकरांनी तिथेच अभिनव भारताची स्थापना. अभिनव भारत हे नाव तरी कुठून आलं माहितीये? बिपिन चंद्र पालांचं त्यावेळेला एक साप्ताहिक निघायचं. त्या साप्ताहिकाचं नाव होतं न्यू इंडिया आणि सावरकरांचा आवडता साप्ताहिक. लाल, बाल आणि पाल त्यावेळेचे त्रयी लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल. त्याचे बिपिन चंद्र पाल न्यू इंडिया नावाचं साप्ताहिक काढायचे. सावरकरांना न्यू इंडिया हे नावच प्रचंड आवडलं. त्यांनी त्याचं मराठीकरण केलं. पण मराठीकरण सरळ जर केलं तर ते नाव वार होईल की नाही न्यू इंडियाचं. तर त्यात सावरकरी स्पर्श कडे दिसत. सावरकरी स्पर्श तो आहे की नवभारत नाही, अभिनव भारत हे नाव काय करतात सावरकर. आणि मग असं एकीकडे करतायत आणि दुसरीकडे यांच्यातला आतला कवी जो आहे कवी काही स्वस्त बसत नाहीच आहे. एकीकडे ताड या मुलांना बोलतायत, दुसरीकडे अभिनव भारतची एक शाखा बोटीवरती उघडतायत आणि तिसरीकडे त्या बोटीच्या डेकवरती पडल्यानंतर वरती तारका दिसतात. त्या तारकांना पाहून नर्म शृंगारिक कल्पना सुद्धा मनात येत आहे. नवीन लग्न झालेलं आहे, 1-2 वर्ष झालेत लग्न आणि त्या आता परदेशामध्ये चालले. अशा वेळेला त्यांच्यातला कवी प्रत्येक कडव्यामधली कल्पना वेगवेगळी आहे पण त्याचं शेवटचं वाक्य मात्र एकच आहे. तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भलेच करे, सुवर्ण गौरा गौरी श्री हरलीला रत झाले, थाप पडे तो दारी श्री हरी भेटाया आले, नग्न गिरीच्या लगबग धावे सावरू शालूला, हिसका वसुनी हार गळ्यातील तटकन तो तुटला, त्या हारातील मोती सैरा वैरा ओघळले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. अशा एकीकडे कविता आहे आणि दुसरीकडे तिकडे पोहोचल्यानंतर लंडनला पोहोचल्यानंतर इंडिया हाऊस मध्ये एकदा बसल्यावर हा माणूस काय काय कामं करतो ती कामं पाहिल्यानंतर थक्क व्हायला होतं. म्हणून एकाने मला विचारलं सावरकरांचं एका वाक्यात वर्णन करता येतं का? म्हटलं हो, सोपं आहे. सावरकर म्हणजे एका मानवी देहात बसलेले विविध अवतार. कारण काय हा माणूस करत नाहीये. लंडनला लिहिलंय, तिथे लंडनला एकीकडे बार अँड लॉला ऍडमिशन घेतली, दुसरीकडे बॉम्ब बनवण्याचं काम हे पोटमाळ्यावरती चालू आहे, तिसरीकडे तिथल्या तरुणांना व्याख्यानांत येऊन त्यांची मदत चेतवणं चालू आहे, चौथीकडे 1857च्या स्वातंत्र्य समराचं लेखन चालू आहे. त्याकरता इतिहास ग्रंथ जमा केलेलीच आहे पण त्याचं लेखन चालू आहे. पाचवीकडे लंडनची वार्तापत्र म्हणून काळ करतात बातमीदारी पण करतोय हा माणूस.
ही सगळी कामं एकाच वेळेला सगळी व्यवधानं सांभाळत करतो. कॉलेजमध्ये जाणाऱ्या आमच्या पोरांना जर आम्ही काही एखादं काम सांगितलं ना तर ते किती थकलोय म्हणून सांगतात. आणि आईबाप सुद्धा सांगतात. मला कमाल वाटते. मुंबईमध्येच एका मातेने मला सांगितलं, म्हणलं तुमचे चिरंजीव आले का नाही तो व्याख्यानाला? तर नाही होतो, खूप थकून जातो म्हणाले. सकाळपासून कॉलेज असतो, आता संध्याकाळी घरी आला. म्हणलं जातो कसा? AC बसनी जातो आणि AC बसनी येतो. आणि बघतो जो रशिया अवस्था आमच्या तरुण पिढीची बरं व्यायामाच्या नावाने आजकाल पट्ट्यामुळेच असतो. त्यामुळे जिथे बघावे तिथे आमचे तरुण वीर हे सगळे भारताचं भविष्य आमचं कसं दिसतंय? हातापायाच्या उदबत्ती आणि छातीचा तावा आणि हे सगळे बलसागर भारत विश्वात शिवबुद्धी राहो. कांबळे तुम्हाला अनुभव भरपूर असेल असे कोणी कोणी बघितलं. तेव्हा ही जर आजची अवस्था आम्हाला दिसत असेल ना तर कठीण. सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयात गेल्यानंतर पहिली गोष्ट जर काही चालू केली असेल तर तिथे व्यायामशाळा चालू केली. बरं, व्यायामशाळेत यांची फक्त देखरेख नाही बरं का, नाही तर कोणातरी असं वाटतं यांनी व्यायामशाळा चालू केली म्हणजे हे करत होते असं नाही ना. स्वतः 300 जोर आणि 300 बैठका ते स्वतः काढायचे. आणि तिथे शिवाजी महाराजांचं एक चित्र लावून ठेवलेलं हे स्वतः करायचे त्यावेळेला. आणि आता इथे लंडन मध्ये आल्यानंतर ही सगळी विविध प्रकारची कामं चालली आहेत. त्यातही त्यांना त्या लंडनच्या ग्रंथपालांनी यायला मज्जाव केला, कारण लायब्ररी मध्ये सगळी पुस्तकं त्याला माहिती झाली आणि विवक्षित प्रकारची पुस्तकं आपण का मागतोय 1857 वरची. म्हणून त्या ब्रिटिश लायब्ररीने त्यांना यायला बंदी घातली. तोपर्यंत ब्रिटिश लायब्ररी तळहातावरच्या रेषात इतकी पाठ झालेली. मग बरोबर 2 जण होतेच, BBS अय्यर एक जण, आणि ह्या बरोबरच्या तरुणांना सांगायचे की तुम्ही तिथे जा. आतमध्ये शरीरात की डाव्या हाताची दुसरी खोली, उजव्या हाताचं तिसरा कपाट, खालून दुसरा खट, उजवीकडून 16वं पुस्तक मला हवं. इतकं माहिती. मग काय सगळे जण जायचे, तेवढं नाम करून यायचे. अभ्यास चालू. 1857 ला त्या काळामध्ये काही जण बंड म्हणत होते, ड्युटी हा शब्द वापरला गेलेला. काही जण जिहाद म्हणत होते. शेषरावपुऱ्याचा शोध नाही आहे 1857 चा जिहाद. त्यावेळेला अनेक ब्रिटिश आणि मुसलमान लेखकांनी जी पुस्तकं लिहिलीत ना त्याला 1857 चा जिहादच म्हटले. तेव्हा अशा प्रकारची पुस्तकं निघत होती. या सगळ्यात 1857 ला स्वातंत्र्य समर असं पहिल्यांदा संबोधलं ते सावरकर. नुसतं संबोधलं नाही, हे पुस्तक लिहून झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की मराठीत लिहिलं गेलंय, आता मराठी इथे छपायला पुढे जाणार. मग स्वतः त्याचं ट्रान्सलेशन केलं इंग्रजी. आता इंग्रजी तरी एक गठ्ठा इथे छापणं हे कठीण आहे. मग याची काही पानं पाठवून दिली हॉलंडमध्ये, काही पानं फ्रान्समध्ये, वेगवेगळ्या देशातून पानं छापून घेतली. मग एकत्रित केली. त्याच्यावरती जॅकेट जे चढवलं ते डॉन क्विक्सोट किंवा अंकल टॉम स्केबिंग त्यावेळच्या गाजलेल्या कादंबऱ्या यांची जॅकेट चढवली आणि ती पुस्तकं गुपचूप रीतीने भारतात पाठवली. या पुस्तकावरती प्रकाशित होण्यापूर्वी बंदी आली. आजपर्यंत साहित्याच्या क्षेत्रातलं असलेलं हे एकमेव उदाहरण आहे आजपर्यंत, लक्षात ठेवा. कारण कोणत्याही पुस्तकावरती बंदी छापलं गेल्यानंतर येते. या पुस्तकावरती छापलं जाण्यापूर्वी, प्रसिद्ध होण्यापूर्वी बंदी आली. सावरकरांनी त्यावेळेला विचारलं की प्रसिद्धीपूर्वी बंदी या पुस्तकात काय आहे, सरकारला कुठून कळलं? सरकारने उत्तर दिलं नाही, कारण सरकार उत्तर द्यायला बाध्य नाहीये, ते फक्त बंदी घालायला बाध्य आहे. पुढच्या काळात भारतामध्ये जे पुस्तक आल्यानंतर बाबाराव सावरकरांनी त्याच्या अनेक प्रती काढल्या. 1857 स्वातंत्र्य समर म्हणजे त्या काळच्या क्रांतिकारकांसाठी ठरलेली क्रांती गीता होती, लक्षात ठेवा. कारण याची पुढे अनेकांनी वेगवेगळ्या आवृत्त्या काढल्या. भगतसिंगांनी एक आवृत्ती काढली 1857 ची, सुभाषचंद्र बोसांनी काढली बोलक्यानो या नावाने 1857 चे स्वातंत्र्य समर, बोलक्यानो या नावाने त्याची एडिशन काढली. हे असं वेगवेगळ्या लोकांनी केलं. याच्या मराठी आवृत्तीची, मराठी आता नुकतीच मध्यंतरी जन आवृत्ती आली ना, त्याची गंमत आपल्याला सांगतो की मराठी आवृत्ती कशी आली. कारण याच्या फक्त 3च प्रती होत्या. त्यातल्या सरकारने एक जप्त करून टाकली होती, सावरकरांच्याकडे एक होती, ती गहाळ झाली. आणि तिसरी सावरकरांनी कुटिंबो नावाच्या त्यांच्या एका गोमंतकीय सहकार्याकडे दिलेली होती. तो सावरकरांवर गंडांतर येत आहे म्हटल्यानंतर आपणही पकडलं जाणार या भीतीने इंग्लंड सोडून अमेरिकेमध्ये गेला आणि तिथे स्थायिक झाला. सावरकर पकडले गेले, पुढे त्यांना शिक्षा झाली. मग देश
स्वतंत्र झाला, परत सावरकर पकडले गेले, सगळं त्यांना कळलं होतं पुटिनना. त्यांनी अमेरिकेतून सावरकरांची सुटका झाल्यानंतर 1857च्या स्वातंत्र्य समराची त्यांच्याकडे असलेली मराठी हस्तलिखित प्रत सावरकरांना पाठवून दिली. ती एकमेव होती, लक्षात घ्या. 1909 सालापासून या माणसाने सांभाळून ठेवलेली, 1949 साली मूळ लेखकाच्या हातात तब्बल 40 वर्षांनी पडली आणि ती आता आपण वाचतोय. ती 1857 स्वातंत्र्य समर. जर पुटिनकडून पण ती गाढ झाली असती तर ती आपल्याला वाचायला मिळाली नसती. शिखांचा इतिहास हा सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ असाच गाढ झालाय. तो आजपर्यंत कुठेही प्रकाशित झाला नाही, कारण तो पूर्णपणे गाढ. आता ब्रिटिश आर्काइव्ह्ज मध्ये तो आहे की काय याचे काही जण, आमचे डॉक्टर गोडबोले वगैरे पुण्याचे, हे सगळी मंडळी शोध घेत आहेत. जर चुकून मागून मिळाला तर तो प्रकाशित होईल. एकीकडे सावरकरांचे हे काम सगळं लंडन मध्ये बसून चाललेलं. तिथेच लंडन मध्ये भेटलेला एक तरुण म्हणजे मदनलाल धिंगरा. या मदनलाल धिंगराने लंडन मध्येच कर्जत वाहिनीला गोळ्या घातल्या, त्या सावरकरांच्या प्रेरणेने. आता इथे सावरकरांवर आक्षेप घेणारे काही जण असं म्हणतात, हे काय माहिती का, सावरकरांसारखी माणसं नामानिराळी राहिली आणि दुसऱ्या तरुणांना तरी फसवून जायला पुढे केलं. आजकालचा ट्रेंड आहे. त्यांना मी फक्त एवढंच विचारतो की हेच उद्या तुम्ही श्रीकृष्णांबद्दलही बोलाल नाही का? सगळ्या कौरवांना मारहाण त्याचा संहार होण्याकरता किंवा महाभारतीय युद्धात इतका मोठा नरसंहार होण्याकरता जबाबदार पण भगवान श्रीकृष्ण. ते स्वतः सारखी राहिले, युद्धात उतरलेत का, न धरी शस्त्र तरी मी, गोष्टी सांगणे युक्तीच्या चार असं म्हणून सारथी राहिले. पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर विचार केला तर त्या संहाराला कारणीभूत तेच आहे, म्हणजे कृष्ण दोषी सोबत असतो तरुण. शिवाजी महाराज प्रत्येक युद्धात आहेत का आघाडीवर? मग उद्या या लोकांची मजल इथपर्यंत जाईल की ते महाराजांनाही दोषी धरतील. आपल्याकडे जे सध्या सगळं बदलतंय ना, ते तसंच बदलतंय की आपला इतिहास विकृत आणि अधिकाधिक विकृत कसा करावा. सावरकरांपासून एखाद्या तरुणाने काहीतरी प्रेरणा घेणं याचा अर्थ सावरकरांनी जरा दुःखीच्या दारात लोटणं असं होत नाही. आणि प्रत्येक काळामध्ये तरुणांना प्रेरणा देण्याकरता एक कृष्ण आवश्यक असतो, लक्षात ठेवा. सावरकरांच्या आधीच्या काळात तसा कृष्ण होता लोकमान्य टिळक, आणि पुढच्या काळामध्ये तसा कृष्ण झाला सावरकर. असा प्रत्येक कृष्ण हा एकेका काळामध्ये असावा लागतो. आज आम्ही शोधतोय, असेल तर मिळेल, पण असेल ना कोणीतरी. विचार नेहमी चांगलाच करावा, कुणीतरी तर असेल. हे सगळं पाहिल्यानंतर एकीकडे कर्जत वाहिनीला गोळ्या घातल्या त्यांनी, दुसरीकडे तो जाण्यापूर्वी सावरकरांनी त्याला सांगितलंय की काहीतरी आपलं तिथे निवेदन वाचून दाखवावं लागतं. तेवढं निवेदन तयार केलंयस का? धिंगराने उत्तर दिलं, लोक मजेशीर आहे. तो म्हणाला शस्त्र चालवायला जमतं, पाठांतर नाही. क्षत्रिय आहे म्हणाला मी, शस्त्र चालवायला सांगा, ते कसेही चालू, पाठांतर करणं कष्टणी आहे. सावरकर म्हणाले तरी सुद्धा तुझ्याकडनं सगळं निवेदन काढून घेतलं जाईल, त्यावेळेलाच काय करशील? बरं म्हणाल. मग सावरकरांनी निवेदन लिहून दिलं. निरंजन पालांनी ते टाइपरायटर वरती टंकलिखित त्यांनी केलेलं. निरंजन पाल म्हणजे बिपिनचंद्र पालांचा मुलगा, तो सावरकरांचा मित्र लंडनमध्ये. आणि मग सावरकर म्हणाले किमान याच्या प्रती तर काढून ठेव. त्यांनी 4 प्रती काढून ठेवल्या. 4 प्रती जप्त केल्या पोलिसांनी. 4 प्रती काढून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या, ठीक आहे. 4 प्रती जप्त झाल्या. शेवटपर्यंत त्या प्रती बाहेर आल्या नाही. चॅलेंज या नावाचं ते जे होतं निवेदन, ते शेवटपर्यंत आलं नाही. मदनलाल धिंगरा फाशी जाळ गेले. त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र डेली मेल मधून मदनलाल धिंगराचं शेवटचं वक्तव्य म्हणून ते प्रकाशित झालं. आता हे प्रकाशित झालं, कोण प्रकाशित करणार? सावरकरांशिवाय. ज्यांनी सांगितलं त्याच्या डोक्यात आहे ना काय सांगितलंय आपण ते, त्यामुळे ते प्रकाशित झालं. प्रकाशित झाल्यानंतर सरकार सुद्धा किती हडबडतं बघा. त्यांनी एवढा न्यूज बॉल दिला ना, ब्रिटिश सरकारने जाहीर केलं मदनलाल धिंगराचं हे शेवटचं वक्तव्य नाही. तर सावरकरांसारखा बॅरिस्टर केला असलेला माणूस एवढा न्यूज सिक्सर मारल्याशिवाय सोडेल का? सावरकरांनी सरकारला आव्हान दिलं की जर हे शेवटचं नसेल तर शेवटचं कुठे आहे ते दाखवा. कारण सरकार काय म्हणतंय, हे मदनलाल धिंगराचं शेवटचं वक्तव्य नाही, याचा अर्थ कुठेतरी आहे. मग ते कुठे आहे ते दाखवा. सरकारची तोंड राहून मुख्याचा महाराष्ट्र
काही नव्हतं असं दाखवणार. याच मनोहरलाल धिंगराच्या बद्दलची निषेधाची सभा ज्या वेळेला भरलेली होती लंडनमध्ये कॅक्स्टन हॉलमध्ये, ती हिंदी विद्यार्थ्यांची सभा होती. आणि हिंदी विद्यार्थ्यांच्या सभेमध्ये पहिला प्रस्ताव मांडला गेला, पहिला ठराव, की ही सभा कर्जतवाहिनीचं जी हत्या झाली त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना जो शोध झाला त्याच्यामध्ये सहभागी आणि विचारलं ऑल यस ऑल म्हणून एकमताने ठराव पारित झाला. दुसरा ठराव मांडण्यात आला की मनोहरलाल धिंगरांनी हे जे निंदनीय कृत्य केलंय त्याबद्दल ही सभा त्याचा निषेध करते. ऑल यस ऑल म्हणेपर्यंत एकटे सावरकर, हेही कठीण असतं. इतक्या सगळ्या सभेमध्ये एकट्या माणसाने विरोधी मत नोंदवणं, एकटे सावरकर उभे राहिले. नो नॉट ऑल, माझा विरोध आहे म्हणाले. कोण आहे तो, पकडा त्याला, आणा त्याला वगैरे आवाज चालू झाले. तरी आपल्या जागेवर ठाम उभे. पुढ्यात उभा असलेला बाबर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, तो मागे वळला आणि त्याने एक ठोसा दिला सावरकर. चेहऱ्यावरती लागला, चष्मा फुटला, उजव्या भुवईतून रक्त गळायला. सावरकरांनी उजव्या बाजूला उभे होते अय्यर. अय्यरांनी खिशातून पिस्तूल काढलं. सावरकर त्याही अवस्थेत किती सावध आहेत, त्यांना फोन करतायत इथे नाही. का? आपलेच लोक आहेत ना, हिंदी विद्यार्थी आहेत सगळे, लागली गोळी तर आपल्याच माणसाला लागेल, त्यामुळे इथे नाही असं सावरकर उजवीकडे बघून बोलतायत. डावीकडचा जो तरुण आहे एमपीटी आचार्य त्याचा नाव, त्याच्या हातात एक काठी होती, तीच त्यांनी पावरच्या डोक्यात घातली. सभा अख्खी उधळली गेली. दुसऱ्या दिवशी ब्रिटिश वर्तमानपत्रामधून पामरनी आपल्या ठोशाचं केलेलं समर्थन आलं, जेन्युइन ब्रिटिश ब्लव, जातिवंत ब्रिटिश ठोसा. त्याच्या खाली आचार्यांचं सुद्धा म्हणणं आलं, अँड अ स्ट्रेट इंडियन लाठी. बरं, एवढं करून सावरकरांना माहिती की आता ब्रिटिश सरकार आपल्या मागे लागणार, कारण आपण विरोध केलाय ना. याच्यातला जो वकील आहे तो किती जागा आहे बघा. सावरकरांनी घरी आल्याबरोबर पहिलं काम केलं ते म्हणजे सगळ्या वर्तमानपत्रांना आपली बाजू पत्रांनी लिहून पाठवली. त्यात ते असं म्हणतात की त्या सभेमध्ये मी एकटाच ब्रिटिश कायद्याची बूज राखणार आहोत. कारण कायदा काय म्हणतो, जोपर्यंत एखाद्यावरचे आरोप साबित होत नाहीत तोपर्यंत तो निरपराध असतो. आणि मनोहरलालवरचे आरोप साबित कुठे झाले? जर आरोप साबितच झाले नाहीत तर त्याचा धिक्कार नाही करू शकत ही सभा. सभेने धिक्कार करणं म्हणजे सभेने न्यायाधीशाची भूमिका घेणं आहे. हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला पटलं नाही म्हणून मी विरोध केला. आणि गंमत म्हणजे ते सगळ्या वर्तमानपत्रांनी प्रकाशित केलं आणि सरकारला याच्या विरुद्ध काही करता आलं नाही, कारण त्यांचं म्हणणं टेक्निकली बरोबर होतं, कायदेशीर दृष्ट्या सावरकरांचं म्हणणं बरोबर होतं. त्यामुळे सगळे गप्प बसले. एवढं सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला सावरकर त्या ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती गेले, जिथे बसल्यानंतर त्या समुद्राकडे बघता बघता एकीकडे डोळ्यातून पाणी गळतंय, दुसरीकडून ओठ फुटफुटतायत काहीतरी. बाजूला बसलेले निरंजन पाल म्हणतात की मित्रा मोठ्याने बोलतो, हळू का बोलतो. आणि मग मोठ्याने बोलायला सुरुवात केली. अर्थात इथे लँग्वेज नो बॅरियर, भावनांना भाषेचा अडसर कधीही येत नाही. आम्ही भावनांचं तर सोडावं, लहान लहान गोष्टीमध्ये आमच्याकडे जे इंग्रजीला इतकं डोक्यावरती चढवून ठेवले ना. आता युरोप दौऱ्यात आपल्याला दिसतो, इंग्लंडच्या समोर फ्रान्स आहे, मध्ये फक्त एक ब्रिटिश चॅनल आहे. फ्रान्समध्ये, इटालीमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये, बल्गेरियामध्ये, ऑस्ट्रियामध्ये, सगळ्या देशांच्या मध्ये मी सर्वसामान्य माणसाशी इंग्रजीत संवाद साधायचा मी प्रयत्न केला स्वतः. इंग्रजीत उत्तर मिळत नाही. म्हणजे युरोपियन कॉन्टिनेंटल मध्ये सुद्धा फक्त ब्रिटनमध्येच इंग्रजी बोलली. बाकीचे सगळे देश पाट्या सुद्धा आपल्याच भाषेतल्या लावतात. आमच्याकडे पाट्या 3 भाषेतल्या लावल्या जातात. इंग्रजीतल्या पाट्या असण्याची काही गरज आहे का आमच्याकडे? जी आमची भाषाच नाही त्यांच्या आम्ही आज इतके गुलाम झालोय. म्हणून असं वाटतं की युरोपीय लोक कोणाचेही गुलाम झाले नाहीत ना जास्त करून. त्यामुळे ही अवस्था युरोपातले देश ज्याचे ज्याचे गुलाम होते ना त्यांचा पगडा दिसतो. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये जर्मनांचा पगडा आहे, ऑस्ट्रियामध्ये जर्मनांचा पगडा आहे. अर्थात युरोपामध्ये जर्मनांचा पगडा जास्त, जर्मन आणि फ्रेंच दोघांचाही पगडा जास्त दिसतो. आणि या दोन भाषा सगळ्यात जास्त बोलल्या जातात, इंग्लिश नाही बोलली.
पण आम्ही इतकं डोक्यावरती चढवून गेलं की याच्याशिवाय पर्याय नाही. अहो व्यापाराची भाषा ती इथपासून आमच्याकडे मूर्ख लोक बोलतात. तेव्हा मी त्यांना सांगतो की युरोपियन कॉन्टिनेंटल मधल्या ज्या कंपन्या आमच्याकडे काही पत्रव्यवहार करतात ना, त्या त्यांच्या भाषेत करतात, लक्षात ठेवा. आमच्याकडच्या लोकांना त्याचा इंग्रजी अनुवाद करावा लागतो आणि मग आपल्या वरिष्ठ माणसाला तो समजून सांगावा लागतो. काय आदियत पद्धती. जपाननी प्रगती इंग्रजीच्या जोरावर नाही केली, त्याच्या भाषेच्या जोरावर केली. चीननी त्याच्या भाषेच्या जोरावर केली. आम्ही परक्याच्या ओंजळीने पाणी पीत प्रगती करण्याची स्वप्न बघतो, ही आमची अवस्था आहे. आणखीन एक आपल्याला सांगतो जाता कदाचित एक्झॅगरेटेड वाटेल, म्हणजे मराठीत अतिशयोक्त, पण समूह ज्या वेळेला एकत्र येतो आणि समूहाने केलेले जर उच्चारण एकेका वाक्याचं केलं तर त्या वाक्याला मंत्रशक्ती प्राप्त होते असं आपल्याकडे म्हटलं जातं. आणि म्हणून समूहाने मंत्र पठण वगैरे केलं जातं ना. सगळीकडे सगळी पठणं आपल्याकडे ती समूहाने केली जातात. का? कारण त्याला मंत्रशक्ती प्राप्त होते. आणि बाकीच्या सगळीकडे आसमंतामध्ये त्याचीच सगळी आवर्तनं उठतात असं आपल्याकडे सांगितलं जातं. आज मला सांगा, कृषी प्रधान देश आहे आपला. आमच्या देशामध्ये आम्ही लहानपणापासून जी कविता शिकलो ना, ती ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा शिकलोय. आज आमची मुलं इंग्रजी माध्यमात जातात, ती काय समूह पठण काय करतात कोणत्या कवितेचं? रेन रेन गो अवे, कम अवे अनदर डे. का? लिटिल जॉन वॉन्ट्स टू प्ले. अरे माझ्या देशात रेन रेन गो अवे करून नाही चालणार आहे. माझ्या देशात जर पाऊस पडला नाही तर काय अवस्था होते? गेल्या वर्षात आपण बघतोय दुष्काळाचा भाग काय होतोय तो. आमच्याकडे शाळांमधून ज्या वेळेला रेन रेन गो अवे म्हटलं जातं ना, तेव्हा ते समूहाचं मंत्र पठण होतं, लक्षात ठेवा. बोलत नाही याला भाबडेपणा म्हणतात, मूर्खपणा म्हणतात, काहीतरी परंपरावाद्यासारखं बोलणं म्हणतात, पुरसटलेले विचार म्हणतात. परदेशातल्या लोकांना आमचे पुरसटलेले बरेच विचार कळतात बरं का. एम्स्टरडॅम मध्ये जगातली सगळ्यात मोठी फुलांची बाजारपेठ आहे. तिथे काम करणाऱ्या स्त्रियांना महिन्यातले 4 दिवस भर पगारी रजा दिली जाते. कारण त्यांना माहिती आहे फुलांवरती प्रभाव पडतो. तुमच्या शारीरिक बदलाचा प्रभाव हा फुलांवरती पडतो, कारण फुलं सगळ्यात नाजूक असतात. ते वैज्ञानिक सत्य त्यांना कळतं. आमच्याकडे पंपकपणा म्हणतात. त्यात काय यात काय त्यात काय हे सगळं आमच्याकडे इकडे हा म्हणतोय की मित्रा मोठ्याने बोल म्हणून. आणि मग या मुलांनी सावरकरांनी मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. आणि तीच भावना आहे बरं का. याबद्दल तर मी नेहमी सांगत असतो, स्वामीजींवरच्याही व्याख्यानात सांगतो की भावना जी व्यक्त होते ना, ती भावना बरोबर तीच आहे जी भावना परमेश्वराचा 7वा अवतार व्यक्त करतो. जी भावना संन्यासी व्यक्त करतो तीच भावना एक क्रांतिकारी आहे. परमेश्वराचा 7वा अवतार प्रभू श्री रामचंद्र लंका जिंकली, पण ते बसलेले नाहीयेत. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी या दोघी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून प्रभू श्री रामचंद्र सांगतात. स्वामीजींसारख्या विवेकानंदांच्या सारख्या संन्याशाला विचारलं भारताचा किनारा जवळ येताना स्वामीजी तुम्हाला कसं वाटतंय, तेव्हा ते म्हणाले खरं सांगू का, मातृभूमी सोडून गेलो तेव्हा अतिशय वाईट वाटत होतं. आणि आज नुसता किनाराच नाही, तिथून येणारा वारा आणि त्या वाऱ्याबरोबर येणारे धुलीकण सुद्धा मला तितकेच पवित्र वाटतात. एक संन्यासी सांगतो, तेच हा क्रांतिकारक सांगतो. नवी नक्षत्रे बहुते एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी, तिज वीण नको राज्य मज प्रिय साचा, वनवास तिच्या जरीवतीचा, फुलविणे व्यर्थे आतारे, बहुजीवलक गमते चिंतारे, तुझ सरिपतेची सरितारे, तद्विरहाची शपथ घाली तो मी तुझला, सागरा प्राण तळमळला. अगदी सहजपणे तीच भावना. आणि मग ते फ्रान्स मध्ये गेले. प्रकृती बिघडत होती, प्रकृती अस्वास्थ्य होत होतं म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते फ्रान्सला गेले. आणि फ्रान्सला ते जाता क्षणी इथे त्याच्यावर प्रकट वॉरंट बजावण्यात आलं. कारण सावरकरांनी जी 20 ब्राउनिंग पिस्तुलं पाठवलेली होती, त्यातल्याच एका ब्राउनिंग पिस्तुलाने केवळ 17 वर्षाचं वय असलेला अनंत कानेरे यांनी नाशिकच्या विजयानंद थिएटर मध्ये जॅक्सनला गोळ्या घातल्या. कानेरे, कर्वे आणि देशपांडे हे 3 तरुण पकडले गेले. आपल्या इथल्या
ठाण्याच्या कारागृहामध्ये ते 3 वीर फाशी गेले. याच्या देशपांडेंचं लग्न झालेलं होतं. त्यांची पत्नी पुढच्या काळात उपजीविकेकरता दादरला एका घरामध्ये स्वयंपाकिणीचं काम करत होती. त्या घरच्यांनाही माहिती नव्हतं की आपल्याकडे पोळ्या लाटायला जी बाई येते ना, तिचा नवरा देशाकरता फासावर गेला. ही सशस्त्र क्रांतिकारकांच्या कुटुंबियांची केलेली अवस्था. आमच्याकडे डोंबिवलीमध्ये चापेकरांचे कुटुंबीय आले. चापेकरांचे पण 5ही जण डोंबिवलीत राहतात. त्यांच्या अविनाश चापेकर तर माझ्या संपर्कात असतात बऱ्याच वेळेला. त्या चापेकरांचं चरित्रच लिहिलं त्यावेळेला मी त्यांच्याकडे सतत माझं जाणं येणं असेल. पण कुटुंबाची नंतरच्या काळामध्ये कशी वातावरण झाली हे त्यांनी मला ही अवस्था केली. सर्वसामान्य माणूस सरकारी कोपापासून स्वतःला खूप खूप बचावाचं धोरण घेतो. म्हणून मी नेहमी असं म्हणतो तर कौटल्य चाणक्य सिरियल मध्ये एक वाक्य की या देशाला दुर्जनांचं भय नाही, या देशाला भय सज्जनांच्या निष्क्रियतेचं. खरं म्हणजे सज्जन जास्त आहे पण तरी सुद्धा निष्क्रिय. मला साध्वी प्रज्ञासिंह बद्दल ज्या वेळेला मी बोलत होतो त्यावेळेला मला काही जण व्याख्यान संपल्यानंतर विचारायचे तुम्हाला भीती देखावते. कसली भीती? स्वतंत्र देशात आहोत आपण, आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे, आपल्याला विचार स्वातंत्र्य आहे, हे सुद्धा आम्ही विचार आम्ही गमावून बसतोय. आणि आम्हाला असं वाटायला लागलं की त्यांच्या बाजूनी बोलणं वगैरे म्हणजे आपल्याला धरून आठ टाकतील की काय. इतकं जर आमचं काळीत सशाचं झालं असेल ना तर शिवाजी महाराजची जय म्हणण्याचा अधिकार आपण कधीच गमावला एवढंच लक्षात ठेवा. तेव्हा केवळ समूहातला एक भाग आम्ही बनलोय एवढंच असतं, याच्या पलीकडे दुसरं काही. कान्हेरी कर्वे देशपांडे तर फासावरती गेले. बाबाराव सावरकरांना पकडण्यात आलं होतं आणि बाबाराव सावरकरांची भिंड काढण्यात. सांगितलं काय की 4 देशद्रोही कविता त्यांच्याकडे सापडल्या. तर हे कारण नव्हतं, बॉम्ब बनवण्याची सगळी प्रक्रिया लिहिलेली कागदपत्र त्यांच्याकडे सापडली. आणि ती परत कशी सापडली की त्यांना घाट टाकायला ज्या वेळेला पोलीस आले होते त्यावेळेला बाबाराव त्यांना वाटतं यांना मराठी येत नसेल म्हणून सहजपणे बोलले जरा वळचणीचे तेवढे कागद काढून ठेवा बरं का. आता वळचण हा शब्द आमच्या पोरांना माहित नाही वळचण म्हणजे काय ते. त्यावेळच्या त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला कुठून माहिती असणार. दुर्दैवाने त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला मराठी चांगलं येत होतं. तो नेमका वळचणीवरच गेला आणि त्याने हात घालून जे कागदपत्र काढले त्याच्यामध्ये बॉम्ब तयार करण्याची म्हणून बाबारावांना पकडले. बाबारावांची भिंड काढण्यात आली होती नाशकात. आणि मग पुढे ठाण्याच्याच कारागृहात बाबारावांना ठेवण्यात आलं. बाबारावांना तर विजेचे झटके देण्यात आले आणि मग अंदमानला पाठवण्यात आलं. इतकी अवस्था बाबाराव सावरकरांची केली. आता या सगळ्या गोष्टींच्यामुळे सावरकरांवर पकड वॉरंट निघालं. सावरकर त्यावेळेला फ्रान्समध्ये आणि फ्रान्समध्ये राहून त्यांना तिथले लोक मॅडम कामा सर्रासिंग राणा वगैरे सगळे लोक सांगतायत की तुम्ही जाऊ नका म्हणून परत. सावरकर म्हणतात नाही, जे कृत्य आपण केलं त्या कृत्याचे दायित्व आपण आपल्या शरीरावरती घ्यायला हवे. त्यामुळे परत गेल्यानंतर आपल्याला अटक होणार आहे नक्की माहिती. तरी सावरकर परत आले. पण ते कधीच बेसावत नाही लक्षात ठेवा. उगाच जमलं तर जमलं असं करत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं मार्सेची उडी म्हणजे सावरकरांचा फ्ल्यूक आहे. फ्ल्यूक नाही. घडलं तर कसं घडेल ते बघावं नाही. याच्या मागे आपण कोणत्याही गोष्टीच्या मागे जाऊन कधी विचार करत नाही. बिटवीन द लाईन्स आपण कधी वाचत नाही, त्याचा कधी विचार करत नाही. कारण दुर्दैवाने आमच्याकडे जो शालेय इतिहास शिकवला जातो ना त्या इतिहासात सुद्धा कोणाची लढाई झाली एवढं शिकवलं जातं. लढाई का झाली, कशी झाली, लढाईच्या नंतरची कारण काय होती शिकवलं जातं का कधी? कधी नाही. तह झाला असेल तर तहाची कलम बस, याच्या पलीकडे काही नाही शिकवलं जातं. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही कार्यकारण भाव असतो. त्यामुळे कार्यकारण भावाचा विचार करण्याची सवयच आम्हाला लागलेली नाही, हे लक्षात घ्या. सावरकर ज्या वेळेला निघाले त्यावेळेला मॅडम कामांना सांगून निघाले की आता आपली भेट फ्रान्सच्या दक्षिण तटावर. स्वच्छ सांगितलंय, कुठे भेट होणार नाही सांगितलंय, दक्षिण तटावर. म्हणजे सुटण्याचा प्लॅन आली आहे की नाही. नेहमी असंच करायचं असतं. उपोषण करणाऱ्यांनी सुद्धा उपोषण सोडायचं कसं ते आधी ठरवायचं असतं. ठरवलं नाही तर त्याचा कांडा आजारी होतो.
ठरवायचं असतं आधी, सगळ्या गोष्टी प्लॅन असायला लागतात, त्याशिवाय होत नसते कुठची गोष्ट. युद्ध खेळताना सुद्धा आपल्या कोणत्या चाली कशा पद्धतीने करायच्या, किती वेळात आपल्याला युद्ध करायचंय आणि किती वेळात ते संपवायचंय, हे सगळं आधीपासून त्याची तयारी असायला पाहिजे. सावरकर इतकं सांगून येत आहेत आणि आल्याबरोबर उत्तर क्षणी सावरकरांना अटक झाली. बोरस्कल कारागृहामध्ये सावरकरांना टाकण्यात आलं. तिथे त्यांच्यावरती एक अट होती, त्यांच्या कोणी जे कोणी भेटायला येते त्यांनी इंग्रजीतच बोलायचं. का? रक्षकाला कळायला पाहिजे काय बोलतायत ते, त्यामुळे इंग्रजीतच बोलायचं. सावरकर इंग्रजीत बोलतायत प्रत्येकाशी. ज्या वेळेला त्यांना भारतात जाण्याची तारीख नक्की झाली, त्यावेळेला त्यांना भेटायला सगळ्यात शेवटचे आलेले VVS अय्यर. आणि अय्यर तिथून निघताना सावरकर त्यांच्या कानात फुटफुटले, आता भेट मार्सेला, म्हणजे आता स्वच्छ ठिकाण सांगितलंय, लक्षात ठेवा. आधी दक्षिण तटावर सांगितलं, आता तर ठिकाण सांगितलं. मग आपल्या डोक्यात प्रश्न पडायला बनतो की मग सावरकरांची बोट नेमके मार्से बंदरातच, मार्सेलिस ज्याला आपण म्हणतो ते ना, मार्से बंदरातच बंद कशी पडली? त्याच्या मागे कारण काय होतं? सावरकरांना काय आधीच माहिती होतं का? त्याला काय स्वप्न पडलं होतं का? दृष्टांत झालेला होता? काही बघू शकतात आपल्याकडे, पण दुसरा विचार नाही करू शकत की हे प्लॅनिंग कसं असेल ते आपल्याला असतं. कारण विचार तो पाहिजे, माझ्या दृष्टीने तो महत्त्वाचा. ज्या वेळेला मदनलाल दिगरा फासावरती चढला होता, त्यावेळेला आयरिश बंडखोर जे होते ना, आयरिश क्रांतिकारक जे होते, त्या सगळ्यांची सहानुभूती भारतीय क्रांतिकारकांना होती, लक्षात ठेवा. मदनलाल दिगरा फासावरती गेल्यानंतर मदनलालच्या हौतात्म्याबद्दलची पोस्टर्स आयरिश बंडखोरांनी लावलेली होती. म्हणजेच हे आयरिश क्रांतिकारक कुठून तरी छुप्या रीतीने सावरकरांच्या संपर्कात होते. बरं, हे सगळे उघड होते, म्हणजे गुप्त रीतीने कुठेतरी काम करणारे लोक होते की नाही? यातच एखादा माणूस बोटीवर असण्याची शक्यता नाकारता येते का? मग बोट एक दिवसाकरता बोटीवरती कामावरती असणारा माणूस एका दिवसाकरता बोटीला बिघाड निर्माण करू शकत नाही का? हे सगळं कुठेतरी आम्ही ठरलंय. बरं, या प्रत्येक गोष्टी लिहिण्यातच देतो, कागद पाहिजे, सगळ्या गोष्टीला कागद पाहिजे. जे लिहायचं असतं ते सांगायचं नसतं, आणि ते सांगायचं असतं ते लिहून ठेवायचं नसतं, समर्थ सांगतात. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आणि फार अर्थ याच्यामध्ये. त्यामुळे कुठेतरी हे घडलंय. बोट ज्या वेळेला निघाली त्यावेळेला बरोबर मार्से बंदरामध्ये बोट आली आणि एका रात्रीत बोटीमध्ये बिघाड निर्माण झालाय. बरं, ब्रिटिशांनी प्रिकॉशन किती घेतली की तिथे बोट उभी राहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फ्रान्स मधल्या पोलिसांना बोलवलं आणि त्यांना माणूस दाखवून ठेवलंय. काहीतरी घडणार याची कुणकुण म्हणजे त्यांनाही लागली. बरं का, आपल्याकडे पण नाही का गुप्तहेर खात्याने आधीच अंदाज वर्तवला होता अनुशल्याचा हल्ला होणार. हो, पण त्यांनी ठिकाण सांगितलं नाही, हे चुकलं. त्यांनी ठिकाण सांगायला पाहिजे होतं, माणसं किती आहे ते सांगायला पाहिजे होतं, दारूगोळा किती आहे त्याच्याकडे ते सांगायला पाहिजे होतं. मग हे मागा काय काय डोकी असतात. ब्रिटिशांनी एवढी प्रिकॉशन घेतली की हा माणूस दाखवून ठेवलेला आहे की काहीतरी इथे घडू शकेल. कारण एक दिवसाचं नाही म्हटलं तरी स्टे आहे, आणि एक दिवसाकरता तिथे उभं केल्यानंतर अवस्था काय होती? सावरकरांना तिथे हातकड्या घालून ठेवलेलं नाहीये बोटीवरती, एकच तास फिरायला मिळायचं वरती, पण तरी सुद्धा हातकड्या घालून तिथे ढकललेलं नाहीये. हे सगळं सावरकरांनी बघून ठेवलं. आणि मग सकाळी 6:30 वाजता शौचाला जाण्याचा बहाणा केला. सकाळी 6:30 म्हणजे आपल्या डोक्यात असेल की थोडाफार अंधार वगैरे पण फ्रान्सचा विचार करतो, ज्या ठिकाणी साधारणपणे 5-5:30 लख उजडलेलं आणि अंधारही उशिराच होतो 8-8:30 ला. त्या ठिकाणी सकाळी 6:30 वाजता शौचाला जाण्याचा बहाणा केला. बरं, तिथे जाताना सुद्धा आतमध्ये आता सावरकर चित्रपट ज्यांनी पाहिलाय कृपा करून तो नजरेसमोर आणू नका. कैद्याचे कपडे वगैरे दाखवले. कैद्याचे कपडे सावरकरांना घातलेले नव्हते. कशाकरता कैद्याचे कपडे असतील? काही कैदी नव्हते ना, आरोप सिद्ध झालेला नाहीये अजून. तोपर्यंत स्वतःचे कपडे वापरायला मुभा असते, अंगावरती नाईट गाऊन आहे त्यांच्या. तिथे गेल्यानंतर त्या शौचालयाच्या बाहेर सुद्धा काच लावलेली. सहज आतमध्ये गेल्यावर अंगावरचा गाऊन त्याच्यावर टाकून दिला, काच झाकली गेली. पण ब्रिटिश पण खुळे नाही येतो, असं काहीतरी कोणीतरी करू शकेल हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे खाली 2 इंचाची फट ठेवली आहे. हे येणं केलं प्रकार क्वचित असं जर झालं तर खाली वाकून बघताय. समोरच्या दोन्ही बाजूला स्लीपर ठेवून दिल्या.
खाली खाली बघून पहिला स्लीपर दिसेल की नाही दोन बाजूला. आणि मग कपडवर उभे राहिले आणि पोर्ट होल म्हणजे बोटीच्या दोन्ही बाजूला असलेल्या वाटोळ्या काचेच्या खिडक्या. हे आपल्याला सांगावं लागतं. इतकं वाईट आहे की मला एका ठिकाणी शिकलेल्या माणसाने एक कविता होतो की सावरकर काय संडासाच्या भोकातून पडून गेले म्हणून. संडासाच्या भोकातून त्याला माहिती संडासातून पळाले आणि पोर्ट होल मधलं होल एवढंच डोक्यात. तुमच्या घरी आहे म्हणतो हो पाय तरी नको नाही हो म्हणाले. अजून पाहिला का काय म्हणाले इतक्या चटकन नाही हो म्हणाले. दोन्ही बाजूला असलेल्या वाटोळ्या खिडक्या एवढ्या कारणाकरता काचा लावलेल्या बाहेरचा प्रकाश आत यावा एवढ्या कारणाकरता काही काही खिडक्यांना बाहेरच्या बाजूनी लोखंडी कड्या असतात. कारण बोट ज्या वेळेला पोर्टला म्हणजे बंदराला लागते त्यावेळेला जाडजूड दोरखंड त्या कड्यांमधून ओवला जातो आणि बोट कशी टाईट घट्ट बांधून ठेवता येईल अशी त्याची सोय असते. तरी लाटांमुळे ती वर खाली होत राहतेच ही गोष्ट वेगळी. पण सगळ्यांनाच बाहेरून लोखंडी कड्या असतात असं नाही. सावरकर एका झटक्यात त्या कमोडच्या वरतीच ती वाटोळी खिडकी आहे पोर्ट होलची तिथे वरती चढले. धुक्के मारून मारून मन प्रयासाने ती काच फुटली आहे. काच जाड असते ती फुटणं कठीण असतं पण अशक्य नाही. जगात कुठचीच गोष्ट अशक्य नसते करण्याची दिली ती फुटली. आता इथे आड काय येण्यासारखं होतं माहितीये काय यातनांमधून गेले असतील ना. मी नुसतं ती कल्पना केली ना तरी अंगावरती काटा येतो. कारण त्या खिडकीचा जो व्यास आहे तो 14 इंच आहे आणि सावरकरांच्या छातीचा घेर 32 इंच आहे. बर काचा फोडल्यानंतर सुद्धा काचांचे कण राहतात बाजूच्या कडांमध्ये अडकलेले. आणि सावरकर आता बाहेर कसे पडले असतील. आधी डोकं शक्यच नाही ना. आधी हात बाहेर काढल्यानंतर मग डोकं जातं. खांद्यांचा संकोच करता येतो आणि बाहेर पडलेल्या हातांनी बोटीच्या बाहेरच्या भागावरती दाब देऊन आणखी शरीर बाहेर काढायचा प्रयत्न करता येतो. या सगळ्यामध्ये त्या कडेला चिकटलेले काचेचे कण अंगाला बुजबुल्या करत नाही फाडून काढतात. म्हणजे रक्ताळतय आणि तशा अवस्थेत उडी मारायची. त्याला अद्वितीय उडी अद्भुत उडी वगैरे जी काही म्हटली गेली ना ती या कारणाकरता लक्षात ठेवा. त्रिखंडात गाजलेली उडी वगैरे जे म्हटलं गेलं ना काही जण सांगतात सावरकर अख्खा समुद्र पोहून गेले. अरे म्हटलं स्वतः सावरकर नाही म्हणत तू कशाला म्हणतो म्हटलं अख्खा समुद्र. वेळ लागलाय का. सावरकर बाष्कळ विधान कधी करत आणि जे घडलं ते तसंच्या तसं सांगतात. जिथे बोट उभी आहे बोट साधारणपणे मोठ्या बोटी बंदरापासून किती लांब उभ्या राहतात. साधारणपणे 200 मीटर म्हणजे 500 ते 600 फूट एवढा समुद्र पोहायचा बरं का. आपल्याकडे ते एकाने आणखीन शोध लावला तुला सावरकर पोहले वगैरे काही नाही म्हणे काय 5 फुटाचं अंतर होतं जेमतेम 5 फूट पोहले. 5 फूट पोहले ना म्हटलं मग 5 फूट पोहायला तरी कशाला लागतंय. सावरकर इथून तिथे नुसते पडले तरी असते तरी पोचले असते की म्हटलं. दुसऱ्या शेतात लाकडी फळी ठेवली होती आणि त्याच्यावरून चालत गेले हे बघायला गेले होते. काय काय बोलतात बरं. यांचे वडील प्रसिद्ध ज्योतिषी म्हणून त्यांनी काही बोलावं. आपण काही बोलू शकत नाही. किमान 500 ते 600 फूट त्या उडीला महत्व का प्राप्त झालं ते लक्षात घ्या. समुद्र अपरिचित आहे. 22 फुटावरून मारलेली उडी आहे. पोहणाऱ्यांना नॉर्मली माहिती आहे जितक्या उंचावरून उडी मारली जाते तितका खोल माणूस जातो पाण्यात. 22 फुटावरून मारलेली उडी अपरिचित समुद्र. या समुद्रात खाली जर वाळू असेल तर माणूस उडते. प्रवाळ असेल तर कापला जाईल. खडक असेल तर कपाळ मोक्ष होईल आणि त्या ठिकाणी एल निनोचा गरम पाण्याचा करंट जातो पाण्याखालून. त्यात सापडला तर अजून निघेल. इतका अपरिचित समुद्र. अशा समुद्रात उडी मारणं म्हणून अद्वितीय उडी त्या काळात. आणि मग तिथून मग अजून तिथं
ही अशी गुढी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला, पुरचावर फडफडलेला झाशीतील घोडा हसला, वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला, लावणीया प्राणपणाला आसमान कडाडून गेला, दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोन, जे गेले आई करता सागरास पालांडून, हनुमंतानंतर आहे या विनायकाचा. लक्षात ठेवा. आणि मग पलीकडे पोहोचले. सावरकर स्वतः म्हणतायत त्या धक्क्यावरती शेवाळ जमलेलं, 2 वेळा चढण्याच्या प्रयत्नात ते पाय घसरून पडलेत पाण्यात, 3ऱ्या प्रयत्नात वरती गेले आणि वरती गेल्यानंतर धावायला सुरुवात केली. केवळ अंतर्वस्त्र, रक्ताळलेलं अंग, या अवस्थेत एक माणूस सैरामैरा धावतोय. आणि ठरवलेलं काय होतं त्यावेळेला, मॅडम कामांनी तिथे कॅप घेऊन यायचं आणि त्याच्यात सावरकर बसतील आणि निघून जाईल. कॅब यायला अर्धा तास उशीर झाला. एखादी ठरवलेली गोष्ट ज्या वेळेला वेळ पाळली जात नाही त्यावेळेला फसते. 1857 उठाव, नियोजित दिनांक काय होता 10 मे. तो मंगल पांडेमुळे अलीकडे आला आणि त्यामुळे उठाव फसला. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याची वेळ ही अचूकपणे पाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं. धावताय सैरामैरा, समोरून फ्रेंच पोलीस आला. हे त्याला सांगतात, कम ऑन अरेस्ट मी, टेक मी इन युअर कस्टडी. तो बोला याला इंग्रजी कळत नाही आणि यांना फ्रेंच येत नाही. त्यामुळे तो त्यांची चौकशी करेपर्यंत मागून रक्षक आले की दोघं, आणि त्यांनी फ्रेंच पोलिसाचे हात गरम केले. तुमच्या देशाचा पोलीस हात गरम केल्यावर नाही कसा पडेल ना. त्यामुळे त्याने लगेच त्याला मुकाट्याने ताब्यात घेऊन टाकलं. ते मी सांगतो याला पुरावा आहे बरं का. त्या फ्रेंच पोलिसाला 3 दिवसानंतर सस्पेंड करण्यात आलं लाच खाल्ल्याबद्दल, लक्षात ठेवा. आणि मग सावरकरांना परत ओढत बोटीवरती नेण्यात आलं. नेता तिथे गेल्यानंतर कसं तुडवू याच्याबद्दलचं बोलणं चालू होतं. त्यावर सावरकर चटकन सांगताय की मारहाणीचं भय कोणाला दाखवतात, मेलेलं कोंबडा आगीला भीत नाही, लक्षात ठेवा. मेलो तरी 72, पण किमान 1-2 तरी घेऊन जाईल आणि मुंदच मरी, याला म्हणतात सावरकरी तत्व. आणि कोणी एका गालावर दुसऱ्या गाल पुढे करावा, मारणारा गालावर न मारता गळ्यावरच दुसरा मारणार नाही हे कोणी सांगितलंय का हो. तू गाळ ढीक पुढे करशील, मला तुझा गळाच कापायचा, त्याच्यानंतर काय पुढे करणार. गळा कापला गेल्यानंतर हा विचार नको करायला. शत्रूंनी आपल्यावर प्रहार करण्याच्या आधी आपण त्याच्यावरती करायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग आता मात्र परस्पराचं खंड गेलं. हातामध्ये वेडी आहे आणि बरीच डोळ्यावरती प्रखर उजेडाचा दिवा, ज्याच्यामधून रात्रीची झोपही मिळणं अशक्य आणि तरीही कमी स्वस्त बसत नाही. आणि मग भगवद्गीतेचं जे वर्णन आहे आत्म्याचं, नैनम चिंतन्ति शस्त्राणि निर्मम दहति पावनं, ते सहजपणे येतं. अनादिमी अनंतमी अवध्यमी मला, मारिल रिपु जगती असा दमन जन्मला. हा एका प्रकाराने आत्म्याचा हुंकार आहे. काही झालं तरी आत्म्याला तर कोणी नाश करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. परत आल्यानंतर यामुळे काबूल किती माजलं की सावरकरांना फ्रेंच भूमीवर अटक करण्यात आली, त्याच्याबद्दल तक्रार करण्यात आली. फ्रान्समध्ये लोकांचा उठाव झाला आणि मग शेवटी हेगला एक आंतरराष्ट्रीय लवाद नेमण्यात आला. त्या लवादाकडे सगळं झालं. त्या सगळ्यामुळे साध्य काय झालं, सावरकरांनी फ्रान्समध्ये राहून फ्रान्सकडे राजकीय आश्रय मागितला असता तर फ्रान्सने दिला असता की नसता. त्यांना लंडन येण्याची काही गरज नव्हती. अमेरिकेने दिला असता की नाही, इटालीने दिला असता की नाही, सगळ्या देशांनी त्यांना राजकीय आश्रय दिला असता. म्हणजे लंडनला यायचं परत उडी मारणं हे सगळं कशाला केलं, असे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेत. असं माझं म्हणणं. इतिहास वाचता असे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. याची उत्तरं सांगून देतो लगेच. फ्रान्सने दिला असता, मी म्हणतोय त्या सगळ्या देशांनी त्यांना राजकीय आश्रय दिला असता. पण राजकीय आश्रय एखादा देश जेव्हा देतो ना त्या क्षणाला तुमचं राजकीय अस्तित्व संपतं. त्या दिवशी फक्त पेपरमध्ये बातम्या येतात, कारण त्याची अट तीच असते की इथे राहून तुम्ही इतर कुठच्याही राजकीय गोष्टीत भाग घ्यायचा नाही. म्हणजे राजकीय आश्रय मागून उपयोग होता का, तर नव्हता.
दुसरी गोष्ट ही सावरकरांनी उडी मारण्याचा प्रयत्न का केला? उडी मारून जर सुटायचंच होतं, ते नुसतं सुटायचं होतं असं नाही. लक्षात घ्या, एखादी गोष्ट संपूर्ण जगभर जर पोहोचवायचं असेल तर त्याला न्यूज व्हॅल्यू लागते. नाही का? दादा सुभेदार वाड्यामध्ये शेवड्यांचा व्याख्यान हा काही न्यूज ॲटम नाही. अण्णा लिहितील वाचली ती गोष्ट वेगळी, पण हा न्यूज ॲटम नाही. न्यूज ॲटम कसला माहिती का? शेवड्यांच्या व्याख्यानामध्ये जुगाराचा कट्टा, सनसनाटी. कुत्रा माणसाला चावला न्यूज ॲटम नाही, माणूस कुत्र्याला चावला न्यूज ॲटम. सनसनाटी लागतं. सनसनाटी जर निर्माण करायची असेल तर काहीतरी पराक्रम करून दाखवणं भाग आहे की नाही? त्यामुळे पकडले जावं न जावं हा एक पराक्रम करणं, आणि यात सावरकर यशस्वी झाले. लक्षात ठेवा, सावरकरांची उडी अयशस्वी असं मी कधीही मानत नाही. जगामधल्या 106 वर्तमानपत्रातून त्याच्या बातम्या आहेत. 106. श्रीधर दामले सावरकरांवरती जे संशोधन करत आहेत, अमेरिकेमध्ये राहतात, माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याकडे हे 106 बातम्या आहेत. तातडण जगातल्या 106 वर्तमानपत्रातून आलं म्हणजे जगभर ही बातमी पोहोचली. मग स्वाभाविकपणे आंतरराष्ट्रीय लवाद वगैरे नेमणं हे पण का? जगभर भारतावरती कसे अत्याचार ब्रिटिश लोक करतायत हे सांगणं. आता आंतरराष्ट्रीय लवाद नेमला गेला, त्याचा कोणाकडे कल जाणार हे सगळ्यांना माहिती. कारण भिटाई काय भिटाई, आज अमेरिकेच्या बाजूने सगळे उभे असतात की नाही? का? कारण सर्वशक्तिमान आहे. त्या काळामध्ये ब्रिटन सर्वशक्तिमान होतं, कारण त्यांच्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही असं म्हटलं जायचं. इतक्या देशांवर त्यांचं राज्य होतं की आता सूर्य मावळलेला कोणत्याच देशामध्ये बघायला लागायचा नाही. असे ते असल्यामुळे त्यांच्या बाजूने जाणार हे सगळं माहिती आहे. आणि झालं तसंच आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय शेवटी ब्रिटनच्या बाजूने लागला. सावरकरांना जे ताब्यात देण्यात आलं ते योग्य होतं असाच निर्णय लागला. हा निर्णय लागल्याचा परिणाम काय झाला माहिती आहे आपल्याला? फ्रेंच जनता रस्त्यावरती आली की फ्रेंचांची बाजू नीटपणे मांडली गेली नाही म्हणून, आणि एका भारतीय कैद्याकरता फ्रेंच पंतप्रधानाला 3 दिवसात राजीनामा द्यावा लागला. हे सगळ्यात मोठं काम झालंय सावरकरांच्या. मार्क्सच्या नातवांनी सावरकरांची बाजू मांडली आहे फ्रेंच संसदेत, आणि लेनिननी रशियाचं राज्य स्थापन झाल्यानंतर सावरकरांचा संदर्भ देऊन पहिलं भाषण केलं. हे लक्षात घ्या. त्यामुळे ही उडी तसं बघायला गेलं तर अयशस्वी ठरली नाही. उलट मी तर नेहमी असं म्हणतो की सावरकरांनी मार्सेच्या समुद्रात मारलेली उडी म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची गुढी ठरली. हे लक्षात घेण्यासाठी इतकं त्या उडीचं महत्व आहे. तेव्हा हे सगळं झाल्यानंतर जेव्हा सावरकरांना परत आणण्यात आलं आणि 2 जन्मठेपांची शिक्षा, 2 जन्मठेपा म्हणजे 50 वर्ष. एखादा माणूस त्यातच गळाटून गेला असता. तशात अंदमानची अवस्था काय? अंदमानमध्ये जर आपण गेला, आपल्यापैकी ज्यांनी अंदमानची ती सेल्युलर जेल पाहिलं असेल त्यांना माहिती असेल. जे अद्याप गेले नसतील त्यांनी आवर्जून जा असं मी सांगतो की आपण जसं काशी, गया, प्रयाग, चारधाम वगैरे सगळी आपली धार्मिक तीर्थस्थळ समजतो, त्याचप्रमाणे शिवरायांचे गडकिल्ले आणि अंदमान ही आपली राष्ट्रीय तीर्थस्थळे. एकदा तरी जावं आणि तिथे माती कपाळाला लावावं. 3च दिवस झाले मी चारधाम यात्रेवरून जातो. यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनारायण आणि केदारनाथ 4ही धाम करून 3 दिवसापूर्वीच मी आलो. आणि आता मी 15 जाऊन आलो तिथे. आणि हे जाऊन आल्यानंतरही मी आता फेब्रुवारीमध्ये परत अंदमानला जातो. अंदमान माझा 8 वेळा झाले. फेब्रुवारीत मी 2 वेळा अंदमानला झाले. त्यामुळे माझं 10 वेळा अंदमान 2014च्या फेब्रुवारीमध्ये होईलच. पण आपण जर गेला नसाल तर मुद्दाम तिथे जा, म्हणजे कळेल 7x13ची कोठडी काय असते. एक मणिशंकर अय्यरनी त्याच्यावरची जी अक्षरं काढून टाकली, त्यामुळे बऱ्याच जणांनी कृतक कोपानी बरंच काही म्हटलं की घेतले व्रतने यमी अंगते लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमान जे दिव्य दाह कमृती असावयाचे बुद्ध्याचं वाण धरले करिले सतीचे. हे सावरकरांची वाक्य त्यांनी काढून टाकली. पण एखाद्याने एखादी गोष्ट केली म्हणून दुसरी करता येत नाही असं थोडं आहे. बरेच जण त्याच्यावर खवळले. मी खरं सांगू का, मी म्हटलं की मणिशंकरनी माझ्यावर कृपा केली. तो म्हणाला असं कसं तुम्ही म्हणजे
वगैरे ती अक्षर जेव्हापासून काढून टाकली ना तेव्हापासून लोकांना सावरकर ऐकावेसे वाटायला लागले, जाणून घ्यायचे वाटायला लागले. ते काय कमी आहे, वाईटातून कधी कधी चांगलं असतं. आणखी तुम्हाला सांगतो, ती अक्षरं सेल्युलर जेल मधून काढून टाकली. सावरकर स्मारक जे आहे ना दादरचं, त्यांनी सावरकरांचा एक अर्धपुतळाच विमान प्राधिकरणाला भेट देऊन टाकला अंदमानला. कारण अंदमानच्या एअरपोर्टचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमान अड्डा, हे त्याचं नाव आहे. पण तिथे सावरकरांचं एक छायाचित्र सुद्धा नव्हतं. म्हणून सावरकर स्मारकाने त्यांना एक सावरकरांचा अर्धपुतळा भेट दिला. बरं, तो अर्धपुतळा नुसता कसा द्यायचा नाही का, त्यामुळे त्याला एक स्टँड नको का, म्हणून त्यांनी त्याला एक स्टँड पण छानपैकी करून दिलाय आणि त्या स्टँडवरती त्या ओळी कोरल्या. त्यांनी ते एवढे तारे तोडले की ते म्हणाले सावरकर हे 7 बंधू होते म्हणाले, कोणालाच माहिती नाही, मी यांना एकटंच नाही. मी पण आवाज माहिती म्हटलं हे कुठे आहे, तर म्हणाले त्यांच्या कवितेत. म्हटलं कुठे आहे, तो म्हणाले त्यांनी म्हटले ना की असं तो जरी बंधू आम्ही 7 तो थंडीली चले असं ते बळी. हो म्हटलं की असं तो जरी बंधू आम्ही 7 आहो तर नाही म्हटलेलं. ते म्हणाले तुला काय कळतंय, हे बघ हे जास्त बघ. कवितेचा कविता म्हणूनही अर्थ करून बसलो ना आम्ही तर मोठी कठीण गोष्ट. मग मी आम्रवृक्ष वत्सलता रे नव कुसुम युता क्या सुलता रे तो बाल गुलाब ही आता रे फुलबाग मला. या कवितेतला सावरकर जर कळलाच नाही ना, ही आम्रवृक्ष वत्सलता रे, अरे ही आम्रवृक्ष वत्सलता कुणाला म्हटलंय, येशू वहिनीच्या प्रेमाला म्हटलंय, आपल्या वहिनीच्या प्रेमाला म्हटलंय. नव कुसुम युता त्या सुलता रे हे आपल्या पत्नीला उद्देशून, तो बाल गुलाब ही आता रे धाकट्या भावाला उद्देशून, असा माझा कुटुंब रूपी फुलबाग मला, हाय पारखाचा सागरा प्राण तळमळला. जो दुसऱ्या शब्दाच्या अर्थामध्ये गेला तर कठीण, त्याच्या पलीकडे जाऊन कवीला काय म्हणायचं ते समजून घ्यायचं असतं. त्या 7 बाय 13च्या कोठडीमध्ये हा माणूस राहत होता. ज्या कोठडीमधून खाली पाहिलं तर फाशी घर दिसतं. आता त्याच्यावर छप्पर आहे, पूर्वी छप्पर नव्हतं त्याच्यावरती. एकाच वेळेला 3-3 जणांना फाशी तिथे दिलं जायचं ही अवस्था होती. आणि त्या अवस्थेमध्ये फक्त सावरकरांच्या कोठडीतूनच ते दिसतं. आणि देशभक्त फासावरती चढताना हसत जातात, इतर लोक हसत नाही जात, हातपाय आपटतात, टाका घासतात, बेशुद्ध पडतात तोराच्या खाली, तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणावं लागतं कारण बेशुद्ध माणसाला फासावर लटकवता येत नाही. आणि असं एका वेळेला 3घांना फासावरती चढवायचं आणि हे फक्त यांच्या कोठडीतून दिसायचं का, तर या माणसाला वेड लागावं. आणि म्हणून संसदेत सावरकरांचे चित्र लावणारा जो कम्युनिस्टांनी आग्रहाला केला ना, त्याच्या मागचं कारण हेच होतं की सावरकर जर त्या कोठडीत गेले असते ना तर कम्युनिस्टांना बरं वाटलं असतं. आणि कम्युनिस्टांची नेहमीची खोडे, कारण नेताजींना सुद्धा जर्मनीचा हस्तक आणि जपानी कुत्रा असं यांच्या पूर्वजांनी म्हटलं होतं याच कम्युनिस्टांची. त्याच्याबद्दल काही वर्षांपूर्वी त्यांनी क्षमा मागितली. आता सावरकरांच्या बद्दल असं वागल्याबद्दल आणखी 25 वर्षांनी क्षमा मागली, कोणी सांगावं, कारण ती खोडच आहे की असं काहीतरी गाड्याला बोलायचं, सत्यानाश करायचा, नंतर 25-30 वर्षांनी क्षमा मागून मोकळा जितेची खोड आहे कम्युनिस्ट. त्यामुळे त्याला काही इलाज. ज्या परिस्थितीत सावरकर राहत होते, बाजूला मुंपाखाना, हा सगळा आमच्या बरोबर बघायला जावडेकर होते. माझ्या पहिल्याच अंदमान यात्रेमध्ये आम्ही बोटीवरून गेलो होतो आणि त्यावेळेला हे सगळं बघताना जी अवस्था होती, त्याच्यात मला वाटतं आणखी 2 ट्रिप झाल्या ना तुमच्या अंदमानला. पण एकदा जाऊन आला माणूस की तो वेळासारखा तिथे जातो. बाजूचा मुंपाखाना, सावरकर स्वतः असं सांगतात, आमचा स्वयंपाकी प्राय गुप्त रोगाने पछाडलेला, त्याचा घाम आमटीमध्ये सांडे, तीच आमटी भुरकत प्यावी लागे, पोळ्या आणि भात अर्धकच्चा अथवा जळलेलं असायचं. भाज्यांमध्ये सापांचे आणि गोमांचे तुकडे मिळत. अंदमानमध्ये रोज पाऊस पडायचा. बाहेर उघडून ते अन्न खाताना पाऊस पडून सगळ्या अन्नाचा हिस्सा व्हायचा. ते अन्न घशाखाली उतरवावं लागायचं, कारण तेवढं सुद्धा नाकारलं तर पुढचे 7 दिवस आणखी अन्न मिळायचंच नाही. इतके अवस्था. मग शिरता दोरखंड वळण आणि कोलू कोलणं,
जो गुरु बैलाकडून ओढून घेतला जायचा तो अंतमानामध्ये माणसांकडून फोडला आहे आणि तरी दिवसातून 30 पौंड तेल मिळावं अशी अपेक्षा केली जायची. इंदुभूषण रॉय सारखा क्रांतिकारक सावरकरांना सतत सांगायचा की वैतागले या शर्मांना बाहेर जाऊन देशाकरता काही करायला तरी या श्रमाकरता मी जन्माला आलेलो. इंदुभूषणला सतत सावरकर देव द्यायचे पण शेवटी एक दिवस इंदुभूषणनी आपल्या आमच्या कपड्यांच्या चिंध्या केल्या, त्यांच्या एकमेकांना गाठी मारल्या आणि आपल्या कोठडीतच स्वतःला फास लावले. इंदुभूषण गेला. उल्हासकर दत्तला दंडाबेडीमध्ये अडकवून ठेवलं जायचा. अंगात ताप असताना 4 पर्यंत चढलेला ताप तरी सुद्धा काम करायला नकार दिला. हातात बांधलेली बेड्या, त्याच्यामध्ये असलेली साखळी जमिनीपासून 1.5 फूट वरती आधांतरी लटकवून ठेवलेला केवळ त्या खेळ्यांमध्ये ती साखळी बोललेली आणि अशा अवस्थेमध्ये पायातही बेड्या घातलेल्या. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 108 पर्यंत ताप गेला. ताप डोक्यात जाऊन उल्हासकर दत्तला वेळ मिळाली. बरं त्या अवस्थेमध्ये जर शारीरिक विधी करायचे वाटले तरी खाली उतरवलं जायचं नाही, तिथेच कपड्यात करायचे आणि मग संध्याकाळी खाली उतरवल्यानंतर स्वतःच्या हाताने ते साफ करायचे. उल्हासकर दत्तला वेळ लागल्यानंतर बॅडी जेव्हा सावरकरांना भेटायला गेला तुरुंगाधिकारी बॅडी, तो सावरकरांना म्हणाला की सावरकर हा उल्हासकर वेट लागल्याचं सोंग करतोय असं तुम्हाला नाही का वाटत? सावरकर हसले आणि बॅरीला म्हणाले की जर तुम्हाला तसं वाटत असेल ना तर स्वतःचं डोकं आधी तपासून घ्या, तुम्हाला वेळ लागला एवढं नक्की. एवढे अत्याचार जे तुम्ही करताय ना त्या अत्याचाराला फार काळ जाणार नाही एवढं लक्षात ठेवा. आणि मग सावरकरांनी कामबंदी आणि अन्नबंदी ही 2 हत्यारं तिथल्या कैद्यांना दिली आणि मग कामबंदी पुकारली, आम्ही काम करणार नाही आणि अन्नबंदी. आता मला सांगा हे सावरकरांनी केल्यानंतर सावरकर 21 सालापर्यंत होते 1921 मध्ये आणि गांधींचा उदय भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर 1921 आहे आणि गांधींनी दिलेली 2 हत्यारं सांगितली जातात असहकार आणि उपोषण. म्हणजे सावरकरांची हत्यारं गांधींनी वापरली असं जर कोणी म्हटलं तर खोटं ठरेल का? सावरकरांनी कामबंदी आणि अन्नबंदी म्हटलंय, यांनी उपोषण आणि असहकार म्हटलंय. तेव्हा अशा प्रकाराने सावरकर तिथून माफी मागून निसटले वगैरे 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 म्हटलं जातं. मला खूप जणांनी विचारलं की आता किती जणांना नाही नाही सांगायचं. एकाला म्हटलं बरं सर सावरकरांनी माफी पत्र दिलं आणि ते बाहेर पडले, काय बिघडलं? तुम्ही पण माझ्याकरता माफी मागितली म्हणतात, काय बिघडलं नाही? शत्रूला एकदा तो शत्रू आहे हे आपल्याला कळल्यानंतर त्या शत्रूला कुठच्याही रीतीने पुरा करायचा असतो, त्याला फसवायचं असतं, काय वाटतं ते करून आपण सुरक्षित राहायचं असतं. याला राजनीती म्हणतात. उद्या हेच लोक शिवाजीने औरंगजेबाच्या कैदेतून असं सुटायला नको होतं असं म्हणतील. औरंगजेबाला रिसर्च कळवायला पाहिजे होतं की आता खूप दिवस काय आग्र्याला तुमचं पाहुणचार घेतला, आता निघालो माझ्या मुलकात. औरंगजेब त्याला सोडायला आला असता सीमेपर्यंत. शिवाजी महाराजांना सोडायला टाटा बाय बाय पुनरा गमनायच. हे असं म्हणायला कमी करणार नाही, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पाठवलेल्या प्रत्येक पत्राकडे महाराजांनी तुमची दहशत खाल्ली आहे म्हटलंय ना. म्हणजे महाराज घाबरत होते अफजल खानाला, चांगलीच घाबरत होती की घाबरता पुरा केला. पत्र काय पाठवले? दहशत खाल्ली. औरंगजेबाकडून ज्या वेळेला बिरदाराजा जयसिंगांच्या बरोबर तह झाले ना त्यावेळेला सरकारकी कोणाला मिळत होती? त्या एवढ्या लहानशा संभाजीला मिळणार आहे का? 8-9 वर्षाच्या सरकारकी पहिल्यांदा आली महाराजांकडे. महाराजांनी पत्र काय पाठवलं माहितीये का औरंगजेबाला? मी नीच आहे, पातकी आहे. महाराजांचं पत्र काढून बघा. तुमचे अनन्वित अपराध मी केलेले त्यामुळे तुमची सरकारकी स्वीकारायला मी लायकच नाहीये. बघा काय छानपैकी अंक काढून घेतलं आणि म्हणून 9 वर्षाच्या संभाजीला डिग्री देण्यात आली. 50,000 मनसबगड. महाराजांनी घेतली का सरकारकी? नाही घेतली. पण पत्र काय पाठवलंय? मी नीचे, मी पातकी आहे, म्हणजे स्वतःकडे कमीपणाही घेतलाय असं पत्र पाठवलंय. उद्या जर कोणी म्हटलं की महाराजांनी बघा असं पत्र पाठवलंय म्हणजे महाराजांनी एवढे लायकीच
नामफडात मारू की नाही आपण अशा माणसाच्या? असं कोणी म्हणालं तर अरे याला राजनीती म्हणतात. आणि ती अशाच पद्धती शिवाजी महाराजांच्या इतकी आदर्श राजनीतीचं सगळं दिसतच नाही अलीकडच्या काळात. प्रत्येक गोष्ट उदाहरण थोडं उत्तम आहे. सावरकर तर शिवाजी महाराज सावरकर नाही सगळेच क्रांतिकारक शिवाजी महाराजांना गुरु मानतात हो. शिवाजी महाराजांना समोर ठेवून सावरकरांनी समजा माफी पत्र पाठवलं असेल काय चुकलं मला सांगा. पण आता जे घडलं याची नाही त्याची वार्ता पुससी काही जे मुळातच घडलं नाही. सावरकरांनी एकही माफी पत्र पाठवलं नाही तरी त्याच्या डोक्यावरती लागलं. म्हणून मी म्हटलं की माफी पत्र पाठवलं जरी असलं बिघडत काही नाही. कारण जर त्याच्यामुळे ते बाहेर पडणार होते 1921 मध्ये सावरकर बाहेर पडलेत पण त्यांची सुटका झाली आहे का? सुटका नाही झालेली. बाहेर का पडलेत? कारण सावरकरांना सतत भरणारा ताप, त्यांना अमांशाचा विकार जडलेला आणि डॉक्टरांना क्षयाची शक्यता वाटत होती. मोठ्या वस्तूंना तर झालाच होता क्षय, शिवाय त्यांना अर्धशिशीचा विकार जडलेला होता. त्यामुळे यांना जर इथून बाहेर काढलं नाही तर इथेच मरतील. आणि इथे जर मेले तर मेनलँडवर मुख्य भूमीवरती प्रचंड बोंबाबोंब होईल याची भीती. तशात बाळाराव सावरकर लहान भाऊ जेव्हा भेटून गेले होते त्यांनी एक पत्रक काढलं होतं सावरकरांच्या प्रकृतीबद्दल. सावरकरांची सुटका व्हावी याच्याकरता त्यांनी लोकांना अपील केलं. मुख्य भूमीतल्या किती लोकांच्या सह्या झाल्या माहिती? एका दिवसात 75,000 लोकांच्या सह्या. आणि मग विधिमंडळामध्ये रंगास्वामींनी हा प्रस्ताव मांडलेला आहे सावरकरांची सुटका व्हावी. आणि मग सरकारची सुटका अमान्य पण जागेत बदल मान्य असं केलं ते. तेव्हा गांधींनी पत्र पाठवले सरकारला सावरकरांची सुटका व्हावी. झाल्यानंतर म्हणजे पुढे इतिहासकार सांगू शकतात की नाही गांधींनी पण सावरकरांची सुटका होण्याबद्दल सरकारला कळवलं होतं. अरे पण केव्हा? इतिहासामध्ये नेहमी टाइम फॅक्टर पण लक्षात घ्यायचं असं लक्षात ठेवा. वेळ, समय एवढं सगळं झाल्यानंतर मग सावरकरांची सुटका अमान्यच होती. तिथून ज्या दोघा भावांना ते काढलं त्यातल्या मोठ्या भावाची सुटका झालीच कारण क्षय आणि अर्धशिशी. सावरकरांना मात्र रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं. 21 साली सावरकरांना अंदमानातून आणलं. 23 सालापर्यंत ते रत्नागिरी कारागृह, आधी डोंगरी भायखळा रत्नागिरी कारागृह आणि त्याच्यानंतर रत्नागिरी स्थानबद्ध तब्बल 1937 सालापर्यंत 1910 ते 1937 27 वर्ष या माणसाने तुरुंगामध्ये घालवली आपल्या देशाकरता. त्याला या देशाने आरोपी क्रमांक 8 लाल किल्ला अभियोग हा त्या माणसाला दिला. गांधी कोण घटना. आणि नेल्सन मंडेलांनी त्याच्या देशाकरता 27 वर्ष तुरुंगात घातली त्याच्या देशात. आणि आपल्या देशाचा सर्वोच्च बहुमान त्याला दिला भारतरत्न. काय संबंध? नेल्सन मंडेलांनी भारताला काय संबंध? त्याला भारतरत्न म्हणलंय. ते भारताचं पण रत्न नाही आणि भारताकरता काही केलेलं पण रत्न नाही तरी भारतरत्न. दक्षिण आफ्रिका रत्न ठीक आहे, भारतरत्न कशा करतात? पण ही अवस्था आम्ही केली की सावरकरांच्या बद्दल होताना नुसता सावरकर एवढा जरी विषय बोलायचा झाला ना तरी कमी 3 दिवस लागतात. इथे मी बोलतोय त्याला जवळपास 2 तास झाले. तरी आपण सगळेजण या विषयातच रमून गेलाय. फक्त यातल्या ज्या 2 प्रमुख गोष्टी मला सांगायच्या होत्या. मुख्य अंदमान आणि सावरकरांचा मार्से सुटकेचं पर्व. कारण तो नेमका डिटेल भाग माहिती होतो. त्याच्यामधल्या फिल इन द ब्लँक्स या सांगतात. अर्थात एक की सगळ्याच्या सगळं सावरकर सांगणं हे कठीण आहे. तरी आपल्याला फक्त एवढंच सांगतो की आता नुकतंच प्रकाशित झालं परवा लंडनच्या सावरकर संमेलनामध्ये ज्याचं प्रकाशन झालं ते सावरकर ज्ञान आणि अज्ञान. पण सावरकरांच्या बरेच अज्ञात बाजू पण आहे. त्यातला बराचसा भाग आम्ही ज्या पुस्तकामध्ये घेण्याचा प्रयत्न केला ते पुस्तक आता इथे उपलब्ध आहे. सवलतीमध्ये ज्यांना हवं असेल त्यांच्याकरता ही पुस्तकं. त्याच्यात आजच्याच महिन्यात प्रकाशित झालेलं दुसरं नवीन पुस्तक आता तरी जागेवर सगळे सारखेच लेख डोळे उघडावेत म्हणून. आणि त्याचाच जणू काही आधीचा भाग असावा असं म्हणजे वाचा आणि गप्प बसा. वाचा आणि गप्प बसा आता तरी जागेवा. आणि या पठडीतलं आता आणखी पुस्तक येतंय माझं त्याचं नाव असणार आहे डोळे उघडा. तर आपण आपल्याकडून जेवढं घंटानाद करता येईल तेवढा सतत करत राहावा. किती काय होईल ते काही माहिती नाही. त्याच्याच प्रमाणे या पुस्तकाच्याच प्रमाणे राष्ट्र जागर या पुस्तकाचं ज्यांच्याकडे सनातन प्रभात येत असेल आज सनातन प्रभातने राष्ट्र जागर मधला एक कोट टाकला असेल. आणि आजच्या तरुण भारतमध्ये कोणी जाहिरात दिली आहे मला माहित नाही. हितचिंतक म्हणून कोणीतरी जाहिरात दिली आहे आवर्जून वाचावं असं पुस्तक म्हणजे राष्ट्र जागर. तर राष्ट्र जागर हे त्याच पटवणीचं
ते विवेकानंद, स्वामी विवेकानंद चरित्र आणि लहान मुलांच्यासाठी काही जण विचारतात त्याच्याकरता म्हणून मी जे लिहिलेली संस्कार कथा आहेत, तथाबोध आणि तथा संस्कार असं 2 पुस्तकात असं ही काही पुस्तकं आता इथे उपलब्ध आहेत. ज्यांना हवी असतील त्यांनी आवर्जून घ्या. तुर्तास या मुलांचं मी कौतुक करतो राष्ट्रध्वजच्या एवढ्या कारणाकरता की ही मुलं इथून कुठून मालाडला सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतो. यांच्या 2-3 कविता मालाड सोपं नाही हो. इथून उठून आम्ही डोंबिवलीला जातो का चटकन व्याख्यानाला एवढंच विचारतो. डोंबिवली सोडा, गर्दीतले जरी सगळे कुठे आले तिथे आता आले असते तर जागा सोडली नसते. त्यामुळे त्यावेळेला असे वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला यावं, ऐकावं आणि असं काहीतरी व्याख्यान आपण आपल्या इथे करावं. 2-2.5 महिने आधीपासून त्यांनी माझी तारीख बुक केली. 28 मे आधी विचारलं तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मी 4 धाम यात्रेला आहे, त्यामुळे मी नाही. त्यामुळे त्याला लगतचा रविवार घेतात आनंद आहे, तो म्हटलं नक्की बोलतो. ती त्यांनी तातडीने 9 जून तारीख घेऊन ठेवली आणि त्यामुळे हा भाग आपल्या समोर मांडता आला. परत योगायोग असं आहे की मी लंडनला सावरकर बोललो होतो, त्याच्यानंतर आता एकदम कल्याणमध्ये सावरकर बोलतो. मधल्या काळात इतर विषय झाले पण सावरकर झालं होतं. त्यामुळे त्या निमित्ताने या मुलांचं कौतुक करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की पाऊस नसून सुद्धा पण सगळे चांगल्या संख्येने इथे आला. चांगल्या संख्येने म्हणायला पाहिजे कारण हॉल छोटा आहे. सगळ्या वर्गामध्ये चांगल्या संख्येने, याच्यापेक्षा मोठा असतं पण उत्तरोत्तर यांच्या संस्थेची अशीच प्रगती व्हावी. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या प्रोत्साहनाने ही मुलं अशीच पुढे जावीत, चांगले चांगले कार्यक्रम करावेत आणि चांगल्या चांगल्या कार्यक्रमांना त्यांनी मला नेहमी बोलवावं अशी सगळी इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम.